कैलास लेणी वेरूळ 9 जून 2016 संध्याकाळचे 5:06 रविकुमार, प्रियल आणि आदित्य तिघही कधीही न अपेक्षिलेला न अनुभवलेला प्रवास करून जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी पोहोचले. आपण जेव्हा एखाद्या प्रचंड शक्तिशाली प्रवाहात उडी घेत असतो तेव्हा हा निर्णयांचा प्रवाह आपल्याला आपण कधीही न पाहिलेल्या स्थळांना घेऊन जातो. रवीला या ओळी नकळत आठवल्या. ते कैलास लेणीच्या समोर येऊन थांबले. प्रियल म्हणाली, रवी, कैलास पर्वत आणि कैलास मंदिर या दोन्हींमध्ये सर्व काही सारखं आहे, पण एक गोष्ट मात्र कुठेच जुळत नाही. बर्फानं आच्छादलेला हा शब्द कैलास मंदिराबाबत अजिबात जुळत नाही. मग ज्यानं कोणी हा शिलालेख लिहिला त्याला काय सुचवायचं असेल? आपण न चुकतोय कुठेतरी. रवीनं एकवार प्रियलकडे पाहिलं आणि म्हणाला, आपण पूर्णपणे बरोबर आहोत प्रियल. बर्फानं आच्छादलेला हा शब्द कैलास पर्वताला तंतोतंत लागू होतो. या शब्दामुळेच मी 100% या निर्णयावर आलो की कैलास मंदिर हेच आपलं ध्येय आहे. पण कसं? ज्या वेळेस या कैलास मंदिराची निर्मिती झाली होती त्यावेळेस हे मंदिर असं नव्हतं. या पूर्ण मंदिराला, प्रत्येक मूर्ती, प्रत्येक शिल्पाला पांढरा रंग दिला गेला होता. कैलास मंदिर जर वरून पाहिलं तर ते पूर्णपणे पांढरं शुभ्र दिसायचं. त्यालाच तर बर्फानं आच्छादलेला कैलास म्हटलंय. गेल्या शेकडो वर्षात हा रंग उडाला. आजही काही प्रमाणात कुठे कुठे पांढरा रंग शिल्लक आहे. अच्छा, तुला तर सर्वच माहितीये रे. मग खजिना कुठे तेही सांगून टाक. प्रियल हसत म्हणाली. त्यासाठी आपल्याला लेणीच्या वर जावं लागेल, रवी म्हणाला. वर काय आहे? अगं, कैलास पर्वत आणि कैलास लेणी दोन्हींचीही निर्मिती वरून खाली अशी झाली आहे. यात पोहोचण्याचा मार्ग फक्त वरूनच मिळेल. असं म्हणून रवी उजव्या बाजूला वळला. थोडं अंतर पार करून त्यानं लेणीच्या बाजूनं वरच्या दिशेनं चढायला सुरुवात केली. तिघही धापा टाकत कैलास मंदिराच्या डाव्या बाजूनं वर पोचले. ते ठिकाण असं होतं जिथून पूर्ण लेणी एका दृष्टिक्षेपात पाहता येत होती. पश्चिम दिशेला मुख्य प्रवेशद्वार होतं. चारही बाजूंच्या भिंती तासून उभे कडे निर्माण केलेले होते. मध्यभागी जगातल्या कोरीव कामाचा सर्वोत्तम नमुना असलेलं कैलास मंदिर, शिवाची नगरी घडवली होती. तिथली नक्षी आणि कोरीव काम पाहायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. वरून मुख्य गर्भगृह असलेल्या मंदिराचा कळस दिसत होता. त्याच्या समोर सभामंडपामध्ये जिथे नंदी घडवला होता त्याच्या वरील भागातील आकृत्यांकडे रवीचं लक्ष वेधलं गेलं. सभामंडपाच्या वर 4 सिंह कोरलेले होते. प्रत्यक्षात खरेखुरे सिंह असावेत अशी त्यांची रचना होती. प्रत्येक सिंहानं आपला एक पाय समोरच्या दिशेनं वर उचललेला होता आणि त्यांची तोंड 4 दिशांना होती. काहीतरी आठवून रवी म्हणाला, आधी हॉटेलमध्ये आपण एक सॅटेलाइट इमेज तुझ्या लॅपटॉपवर पाहिली होती, आठवतंय? हो, तू म्हणाला होतास की कोणातरी बाहेरच्या प्रगत लोकांना उतरवण्यासाठी हेलिपॅड बनवलेलं आहे म्हणून. आदित्य, तेच हे हेलिपॅड. इथून दिसायला 4 दिशांना 4 तोंड करून उभे असलेले सिंह दिसले तरी सॅटेलाइट मधून तो आकार असा दिसतो. गोल वर्तुळ आणि एक्स मार्क स्पष्ट दिसतो. तुला काय म्हणायचंय रवी? प्रियलनं विचारलं. हेच की ज्याप्रमाणे कैलास पर्वतावर कुठली तरी अनामिक अद्भुत शक्ती वास्तव्यास येते तसंच हे ठिकाण सुद्धा कोणाच्या तरी येण्या जाण्याचं ठिकाण असावं. कोणाच्या तरी जाण्या येण्याचं हे प्रवेशद्वार असावं. म्हणजे एलियन्स? प्रियलच्या या वाक्यावर आदित्यच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यानंही हाच तर्क काढला होता. कोणाच्या नजरेतून ते एलियन्स असतील, कोणाच्या दृष्टीनं तेच देव असतील, रवी म्हणाला. खरंच? प्रियल म्हणाली. काही सांगता येत नाही. ते हॉलिवूडचे चित्रपट पाहून आपल्या मनात एलियन्सचे वेगवेगळे अमंगळ विचित्र चेहरे येतात. कदाचित एलियन्स मानवापेक्षाही सुंदर असतील, अगदी आरसपानी सौंदर्यानं नटलेले असतील. खरंच जर तसं असेल तर मग ते दिसत का नाहीत? प्रियल म्हणाली. कदाचित ते गेल्या शेकडो वर्षात परतलेच नसावेत, पण कधी ना कधी येतीलच. जर ते येणारच असतील तर मग इथंच का? प्रियल म्हणाली. इथं काहीतरी असेल जे आपल्याला दिसू शकत नसेल किंवा जाणवत नसेल. असं म्हणतात
की कैलास पर्वताच्या मध्ये शंभाला नामक नगरीकडे जाण्याचा रस्ता आहे. तिबेटियन लोक याला शंभाला किंवा शँग्रीला म्हणतात. हे एक असं शहर आहे जिथे आपले डायमेन्शन्स काम करत नाहीत. तिथे सर्व लोक पुण्यवान, ताकदवान आणि सौंदर्यवान आहेत. तिथले लोक ज्ञान आणि तंत्रज्ञानात मानवाच्या कित्येक पटींनी पुढे आहेत. जर कैलास पर्वत आणि कैलास मंदिर यामध्ये एवढं साम्य आहे, तर इथंही असं एखादं शहर किंवा त्याची प्रतिकृती असेलच. कदाचित त्यालाच शिवाची नगरी असं म्हटलं जात असावं. आपल्या 10व्या अवताराविषयी भाष्य करताना श्रीकृष्णानं सांगितलंय की कलियुगात मी जेव्हा कल्की अवतार धारण करेन तेव्हा शंभाला नगरीचा राजा बनेन आणि तिथूनच प्रशिक्षण घेऊन दुष्टांचा नाश करायला बाहेर पडेन. रवीला थांबवत आदित्य मध्येच म्हणाला, रवी, मला असं वाटू लागलंय की तू नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे वळतोयस आणि तेही केवळ 3 दिवसात. काय मोरे साहेबांच्या विचारांचा परिणाम झालाय की काय? रवी हसला आणि म्हणाला, मी आधीच सांगितलंय, मी नास्तिक नाहीये, माझा देव वेगळा आहे. रवी, ही वेळ आहे का या गोष्टींवर चर्चा करण्याची? मला सांग आता पुढे काय? प्रियल म्हणाली. जिथे 4 दिशांना 4 सिंह आहेत तिथे बुद्ध कशावर तरी नजर ठेवून आहे. हाच तर अर्थ निघाला होता. रवी गंभीर होत म्हणाला, हो, खजिना या कैलास लेणीमध्येच कुठेतरी लपवलेला आहे आणि या 4 सिंहांची नजर खजिन्यावर आहे. पण इथं तर काहीच दिसत नाहीये. सगळं काही स्पष्ट दिसतंय. लेण्या तर 7-8 उघड्या आहेत. आदित्य म्हणाला, जे वरून दिसत नाहीये ते आतून पाहावं लागेल. भराभर उतारानं खाली येत तिघही पुन्हा लेणीच्या प्रवेशद्वारापाशी आले. रवीनं दोघांचं लक्ष एका गोष्टीकडे वेधलं. लेणीच्या बाहेर डाव्या बाजूला सिमेंट वाळूचे पक्के दरवाजे बनवून काही भाग कायमचे बंद केलेले होते. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कैलास लेणीमध्ये कित्येक भुयार आहेत? रवी म्हणाला. भुयार? कसं शक्य आहे? एका अखंड खडकातून हे मंदिर घडवणं हेच अद्भुत आहे. त्यातून भुयार बनवणं किती कठीण असेल? आणि भुयार बनवण्याची गरजच काय? प्रियल म्हणाली. चल, तुला एक भुयार दाखवतो. कदाचित ते पाहिल्यावर तू एकही प्रश्न विचारणार नाहीस. रवीनं उजव्या बाजूला जवळच असलेल्या भुयाराकडे हात दाखवत म्हटलं. तिघही एका दगडात कोरलेल्या भुयाराजवळ गेले. इतर ठिकाणांसारखं ते भुयार अडगळीत वा कुणापासून लपवलेलं नव्हतं. अगदी स्पष्ट, चालताना सहज नजरेला येईल अशा ठिकाणी ते कोरलेलं होतं. त्याला एक दगडी चौकट होती. चौकटीला दरवाजा बसवण्यासाठी कसलंही छिद्र नव्हतं. अगदी घडवलेल्या दिवसापासून ते आहे तसंच होतं. रवी म्हणाला, जवळपास 30 ते 35 फूट लांबीचं हे भुयार छन्नी हातोड्याच्या साह्यानं बनवलेलं आहे. जास्त ध्यान देण्याची गरज नाही. स्पष्टच दिसतंय की ते भुयार सरळ जाऊन शेवटी उजवीकडे वळलंय. पण याची रुंदी? प्रियल म्हणाली. तोच तर गूढ प्रश्न आहे. आपण जिथे उभे आहोत तिथून आतमध्ये जाऊ शकतो, पण 4-5 फुटानंतर भुयाराची रुंदी कमी होत जाते. एवढी कमी होत जाते की 5-6 फुटानंतर माणूस कितीही हडकुळा असला तरी तो आतमध्ये जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त 4 ते 5 वर्षांचं मूल पुढे जाऊ शकतं. मग प्रश्न हा उभा राहतो की जिथं आपले हातही पोहोचू शकत नाहीत तिथे कोरीव काम कसं केलं गेलं असेल? समजा त्यांनी कसंही करून कोरलं असेल तर मग ते काम करणारे बाहेर कसे आले असतील? आणि पुढे जे उजवीकडे वळून अंधारात लुप्त झालंय त्याचा तर हिशोबच नाही. आकलनाच्या पलीकडचंय हे सगळं रवी, प्रियल म्हणाली. अगं, हे एक उदाहरण झालं. अशी 7 ते 8 भुयारं एकट्या कैलास लेणीत आहेत. इतर लेण्यांमध्येही कित्येक ठिकाणी अशी भुयार आहेत. आणखी एक अनाकलनीय गोष्ट दाखवतो, चल. असं म्हणून रवीनं जमिनीत खोदलेल्या एका छिद्राकडे बोट दाखवलं. अर्धा फूट व्यास असलेल्या दगडात कोरलेल्या त्या छिद्राबद्दल सांगताना तो म्हणाला, कैलास लेणीत अशी 5-6 छिद्र सापडतात, पण इतर 33 लेण्यात अशी हजारो छिद्र जमिनीवर कोरलेली आहेत. यातील एकही छिद्र छतावर किंवा बाजूच्या भिंतीवर नाहीये. सर्व खडक रूपी जमिनीत कोरलेली आहेत. काही छिद्र अर्धा 1 फुटावर बंद होतात, तर काही खूप खोल आहेत. एवढी खोल छिद्र छन्नी हातोड्यानं कशी कोरली असावीत हा न उलगडणारा प्रश्न आहे.
आपल्या सरकारनं ही छिद्र सिमेंट लावून कायमची बंद केलेली आहेत. असं का, याचं उत्तर कोणीही देत नाही. गेल्या वेळेस तू मला यातलं काहीच सांगितलं नाहीस रवी, आदित्य म्हणाला. त्यावेळी अशा गोष्टींवर चर्चा करण्याची गरजच पडली नव्हती. रवी म्हणाला, अरे पण तुला यातून काय सिद्ध करायचंय, प्रियलनं विचारलं. नाही, मला काय सिद्ध करायचंय ते मी सांगेनच, पण त्याआधी आणखी एक गोष्ट सांगतो. या कैलास मंदिरात एक शिवलिंग आहे. या ठिकाणी आहे तशीच शिवलिंग इतरही लेण्यात आहेत. एकेकाळी जेव्हा या लेण्या वापरात होत्या तेव्हा या शिवलिंगावर आणि इतर देवदेवतांवर अभिषेक केले जायचे. हजारो लिटर पाणी त्यावरून वाहायचं. घृष्णेश्वरामध्ये जसं शिवलिंगाचं पाणी एका कुंडात पडायचं तसं या ठिकाणी कुठेही कुंड किंवा खड्डा नाहीये. हे पाणी एका कोरलेल्या छिद्रात जाऊन जमिनीत गडप व्हायचं. आज पर्यटन विभागानं ही छिद्र बुजवून टाकली आहेत. एवढ्या मोठ्या एका दगडातील मंदिराखालचं हे पाणी मूर्त कुठं, हा अनुत्तरित प्रश्न आहे. बापरे, असंही आहे का, प्रियल म्हणाली. मी काल परवा आदित्यला या मंदिराच्या बांधकामाविषयी चकित करून टाकणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. या मंदिराभोवती आणखी बरेच गूढ प्रश्न आहेत. ही रुंद होत जाणारी, आकारानं मोठी असलेली काही भुयारं, हजारोंच्या संख्येनं खालच्या दिशेनं जाणारी छिद्र, पाण्याचे अद्भुत मार्ग, यावरून मला एकच गोष्ट सिद्ध करायची आहे की आपल्याला वेरूळमध्ये कैलास लेणीसह जेवढ्या लेण्या दिसतात त्यापेक्षाही अधिक लेण्या इथं आहेत. कैलास मंदिर हे तर एक शोरूम आहे, खरं तर गोडाऊन त्याच्या खाली आहे. वेरूळ लेण्यांच्या खाली तेवढंच मोठं किंवा त्याहूनही अधिक मोठं दगडात कोरलेलं एक शहर आहे. बऱ्याच काळासाठी इथं कुणीतरी राहत असावं. इथं असणारे भुयारी रस्ते हे त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग असावेत. इथं असणारी छिद्र ही त्यांच्यासाठी हवा पुरवणारं माध्यम असावं, पाण्याच्या पुरवठ्यासाठी त्यांचे मार्ग असावेत. हे त्यांनी म्हणजे नेमकं कुणी, आदित्यनं विचारलं. कोणीही असतील, ज्यांनी बनवलं ते किंवा ज्यांच्यासाठी बनवलं ते, रवी म्हणाला. तू हा सरळ सरळ निष्कर्ष कसा काय काढू शकतोस, प्रियल म्हणाली. तुमच्या पुढे मांडलेल्या सगळ्या गोष्टींसह आणखी एक गोष्ट आहे जी आपल्याला या निष्कर्षापर्यंत पोहोचवते की कैलास मंदिराखाली एक पुरातन शहर आहे. खरं तर ज्यांनी ही लेणी बनवली त्यांनी आपल्यासाठी खूप मोठा पुरावा मागे ठेवलाय. असं म्हणून रवीनं त्यांना एका शिल्पाजवळ नेलं. त्या कोरलेल्या शिल्पाकडे बोट दाखवत तो म्हणाला, हे कोणत्या तरी देवतेचं शिल्प आहे. आपल्याला ही देवता कोण आहे, काय करते, याच्याशी काही घेणं देणं नाही. ज्या ठिकाणी ही देवता बसलेली आहे तिच्या खाली दगडाचा एक चबुतरा बनवलाय. या चबुतऱ्यावर देवता बसलेली आहे. दगडी चबुतऱ्याखाली 4-5 चेहरे दाखवलेत. वरच्या देवतेच्या मानानं खालच्या लोकांची उंची आणि आकार कमी आहे. या दोहोंमधला स्तर दाखवणारा चबुतरा स्पष्टपणे दिसेल असा घडवलेला आहे. पण हीच देवता का? नाही, असं काही नाही की केवळ हीच देवता आहे. या कैलास लेण्यांमध्ये जेवढी शिल्प आहेत, केवळ कैलासच नाही तर अख्ख्या 34 लेण्यांमधल्या जवळपास प्रत्येक मोठ्या शिल्पाखाली अशा प्रकारच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. अगदी शेकडोंच्या संख्येनं अशी शिल्प आहेत ज्यामध्ये वरच्या स्तरावर एक शिल्प आणि त्याच्या खाली कोणीतरी आहे. काही शिल्पांमध्ये खालच्या आकृत्यांमध्ये माणसांसोबत नागांची, पक्ष्यांची शिल्प आहेत. काहींमध्ये तर चक्क गाय बैलांसारखे प्राणीही आहेत. जणू ही शिल्प आपल्याला सूचित करतात की आमच्या खाली कोणीतरी आहे किंवा राहत होते. आता सांग प्रियल, एवढ्या सगळ्या गोष्टी, अनुत्तरित प्रश्न, इथली अद्भुत अशी रचना, सरकारचा इथला हस्तक्षेप, या सगळ्या गोष्टी काय सांगतात? कोणता निष्कर्ष काढायला भाग पाडतात? रवीनं विचारलं. रवी, एक गोष्ट मात्र खरी आहे. मी आत्तापर्यंत या लेण्या खूप वेळेला पाहिल्यात, पण तुझ्या या मुद्द्यांमुळे मला पहिल्यांदाच या लेण्या वेगळ्या वाटू लागल्यात. यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेलाय, प्रियल म्हणाली. रवी हसला आणि ज्या ठिकाणी 4 दिशांना 4 सिंह होते त्याच्या खाली असलेल्या सभामंडपाकडे निघाला. चहूबाजूला पर्यटकांची गर्दी होती. लोक मोठ्या कुतूहलानं लेण्या पाहत होते.
तिथली अद्भुत शिल्प आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. त्यांच्यातून मार्ग काढत तिघही सभामंडपात पोहोचले. वर ज्या ठिकाणी 4 सिंह होते, बरोबर त्याच्या खाली घडवलेला नंदी होता. तिघही त्या दिशेनं जात असतानाच बाजूच्या दगडी खांबा आडून रामचंद्रन समोर आला. त्याला पाहताच तिघही थबकले. आजूबाजूला लोकांवर नजर टाकत रामचंद्रन एक एक पाऊल टाकत पुढे येऊ लागला. त्याच्यासोबत अजित माने आणि अंगानं धष्टपुष्ट असे आणखी 2 साथीदार होते. समोर आलेल्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं याचा विचार रविकुमार करत असतानाच रामचंद्रननं त्याचा कोट थोडासा बाजूला सारला. कोटाआड दडवलेली बंदूक रवीला दाखवत तो त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, आत्तापर्यंत तू खूप खेळ खेळलायस. आता तुझा खेळ तुझ्यापाशीच ठेव. इथून पुढे मला फसवण्याचा, चकवा देण्याचा विचार जरी केलास तरी तुम्हा तिघांनाही इथंच सगळ्यांसमोर गोळ्या घालीन. रवीला कळून चुकलं की रामचंद्रनचा इगो चांगलाच दुखावलाय. एखादी वेडीवाकडी हालचाल केली तर त्यात आपलंच नुकसान आहे. त्यानं डोळ्यानं इशारा करून रामचंद्रनला ग्वाही दिली की मी आता काहीही करणार नाही. रामचंद्रन म्हणाला, मला माहितीये तुला खजिना सापडलाय. आता कसलंही नाटक न करता मला खजिना कुठं आहे ते सांग. मी तेच शोधतोय, रवी म्हणाला. तुला कळत नाही का मी काय म्हणतोय ते? मला खजिन्यापर्यंत जाण्याचा मार्ग सांग. रामचंद्रन बंदूक हातात घेत म्हणाला, मला नाही सापडला अजून, मी सुद्धा तेच शोधतोय. रवीचा आवाज वाढला. दोघांचा वाढलेला आवाज आणि रामचंद्रनच्या हातातील बंदूक पाहून पर्यटकांनी तिथून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. रविकुमार, तू माझ्या डोक्याचा भुगा केलायस, भुगा. आता जास्त सहन नाही होत. तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाहीयेस. असं म्हणून रामचंद्रननं बंदूक प्रियलच्या दिशेनं उगारली आणि म्हणाला, तू काय जादू केलीस माहित नाही, पण कालपर्यंत जी माझ्यासाठी काम करत होती ती आज तुझी आशिकी झाली आहे. तुझी एक चूक हिच्यासाठी खूप महागात पडेल. माझं डोकं चालत नाहीये, मला विचार करू दे. रवी रामचंद्रनवर ओरडला. खजिना कुठे ते सांग रविकुमार. रामचंद्रन ट्रिगरवरचं बोट आवळलं. मला 1 मिनिटाचा वेळ हवाय, रवी शांतपणे म्हणाला. ठीक आहे, रामचंद्रनही म्हणाला. रवीनं एकदा तिथल्या वातावरणावर नजर टाकली. त्याला समोर नंदी दिसत होता. नंदीपासून पुढच्या अंधाऱ्या गर्भगृहात शिवलिंग दिसत होतं. पूर्ण सभामंडपात वेगवेगळी शिल्प कोरलेली होती. 4 दिशांना असणाऱ्या 4 सिंहांच्या खाली तो उभा होता. त्याला तो शिलालेख आठवला. जिथं 4 दिशा एकत्र येतात, जिथं 4 प्राणदायिनी जन्म घेतात, जिथं शुभ्र बर्फाच्या आवरणाखाली पाषाणानं रक्षिलेल्या नगरीमध्ये शिव वास्तव्य करतो, तिथे सूर्य चंद्राच्या साक्षीनं खड्ग पेललेला वराह अगणित संपत्तीवर पहारा देत आहे. रवीनं वरच्या दिशेला पाहिलं. छतावर 4 सिंहांच्या खाली कोरलेल्या शिल्पाकडे तो पाहू लागला. छतावर कैलास मंदिराची प्रतिकृती कोरलेली होती. आकाशातून काही अंतरावरून जर कैलास लेणीकडे पाहिलं तर ती कशी दिसेल हे कोणा अज्ञात हातांनी कोरून ठेवलं होतं. तो एक प्रकारचा कैलास लेणीचा नकाशा होता. शिल्पाला दिलेला पांढरा रंग अजूनही तसाच होता. मध्यभागी एकानंतर एक अशा स्तरांमध्ये घडवलेल्या कैलास मंदिराची प्रतिकृती होती. मंदिराच्या 2 बाजूंना 2 खांबांची टोकं दिसत होती. त्यापैकी एकावर सूर्य तर दुसऱ्यावर चंद्र कोरलेला होता. एकमेकांकडे तोंड करून असलेले 2 भव्य हत्ती कोरलेले होते. ते हत्ती अशा पद्धतीनं कोरलेले होते की त्यांची अर्धी बाजू झाकली तर हत्ती दिसेल आणि दुसरी अर्धी बाजू झाकली तर तो वराह दिसेल. मंदिराच्या बाजूने असलेल्या मोकळ्या प्रांगणामध्ये कित्येक लोकांच्या आकृत्या कोरलेल्या होत्या. जणू ते एखादा उत्सव साजरा करतायत. मध्यभागी एका पालखीमध्ये कोणीतरी बसलेलं आहे. आजूबाजूला शस्त्रधारी लोक आहेत आणि पालखी खांद्यावर घेतलेले स्त्री पुरुष हळूहळू एका सरळ रेषेत चालत कुठेतरी उतरत आहेत. लेणीच्या उत्तर दिशेला असलेल्या एका खोल जागेत ते उतरत असल्याचं त्यात दाखवलं होतं. उत्तरेकडचं भुयार. रवी रामचंद्रनकडे पाहत म्हणाला. तसं रामचंद्रननं त्याला त्या दिशेकडे चालायला सांगितलं. मंदिरातून बाहेर पडून ते लेणीच्या आवारात आले.
उत्तर दिशेला वरच्या मजल्यावर असलेल्या भिंतीमध्ये एक भुयार होतं. ते भुयार पर्यटन विभागानं नेहमीसारखं बंद केलं नव्हतं. त्या दिशेकडे चालत ते भव्य अशा हत्तीच्या शिल्पाजवळून जाऊ लागले. तेवढ्यात घाईघाईनं लेणीमध्ये शिरत असलेल्या कल्याणकरांकडे रामचंद्रनची नजर गेली. रामचंद्रननं इशारा करताच माने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पटापट रवीसह प्रियल आणि आदित्यच्या कानशिलावर बंदुका ठेवल्या. त्यांनी असं का केलं हे न कळून तिघही गोंधळले. समोर ऑफिसर कल्याणकरांना पाहून त्यांना सर्व प्रकार लक्षात आला. लेणीच्या परिसरात घडत असलेला हा प्रकार पाहून लोक घाबरले. बंदूकधारी लोक सरळ सरळ एकमेकांवर बंदुका ताणून उभे होते. रामचंद्रनची बंदूक कल्याणकरांवर आणि कल्याणकरांची बंदूक रामचंद्रनवर रोखली होती. कल्याणकर मोठ्यानं म्हणाले, रामचंद्रन, स्वतःला पोलिसांच्या हवाली कर. एवढंच काम राहिलंय आता. मला वेडा समजलास का काय? तू तुझी बंदूक खाली घे आणि माझं काम मला करू दे. रामचंद्रन, तू खूप मोठा गुन्हा करतोयस. गुन्हा करतोय नाही, गुन्हे केलेले आहेत. आता तूच काय, कोणीही आलं तरी मला रोखू शकणार नाही. असं म्हणून रामचंद्रन भुयाराच्या दिशेनं 2 पावलं पुढे सरकला तसे कल्याणकर त्यांच्या पोलीस साथीदारांसह तेवढंच अंतर पुढे सरकले. रामचंद्रननं बंदुकीचा चाप ओढला. नेम धरून मारलेली गोळी एका पोलिसाच्या पायाला चाटून गेली. तो खाली कोसळला. विवळत त्यानं पाय दाबून धरला. या वेळेला गोळी पायाला लागली आहे. पुढच्या वेळी ती आरपार जाईल. माझा पाठलाग करणं सोडून दे कल्याणकर. मी माझ्या ध्येयाच्या अंतिम ठिकाणी पोचलोय. इथपर्यंत पोचण्यासाठी मी माझ्या आईचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहिलं नाही. इतरांसाठी हा खूप मोठा इशारा आहे. कल्याणकरांवर बंदूक ताणून धरत रामचंद्रन म्हणाला तसं अधिकाऱ्यांनी समजून घेतलं की रामचंद्रनकडे आता गमावण्यासाठी सुद्धा काहीही नाहीये. तो काहीही करू शकतो. पोलिसांनी आपापल्या बंदुका खाली घेतल्या. भिंतीच्या आत कोरलेल्या पायऱ्या चढून ते वरच्या मजल्यावर गेले. तिथे खालच्या दिशेनं अंधारात गायब होत असलेलं भुयार समोर दिसत होतं. एक एक करून सगळेजण भुयारात उतरले. सर्वात शेवटी रामचंद्रन होता. रामचंद्रननं एकदा कल्याणकरांकडे पाहिलं. ते काहीच करू शकत नव्हते. 2-3 पावलं पुढे जाताच बाहेरचा प्रकाश बंद झाला आणि समोर गडद अंधारात काहीच दिसेनासं झालं. सर्वांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च लावले तसं क्षणात भुयार उजळून निघालं. समोर जवळपास 40 फूट लांब भुयार होतं. लोकांनी टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि कचरा तिथं पसरला होता. जिथं भुयार संपत होतं तिथे पर्यटन विभागानं लोखंडी दरवाजा बसवून त्याला कुलूप लावलं होतं. भुयाराच्या पुढचा मार्ग त्यांनी दरवाजानं बंद केला होता. रामचंद्रनच्या एका सहकार्यानं कुलपावर गोळी झाडली तसं कुलूप तुटलं आणि करकरत लोखंडी दरवाजा उघडला. ते 7 जण दरवाजा पार करून पुढे निघाले. एका चौकोनी अरुंद बोगद्यातून काही अंतर चालत गेले आणि थांबले. थांबण्याशिवाय पर्यायच नव्हता. ज्या ठिकाणी अरुंद बोगदा संपत होता तिथून पुढे एकाच वेळी तब्बल 12 बोगदे सुरू होत होते. रवीनं टॉर्च लावून पाहिलं. प्रत्येक बोगदा 20-25 फूट लांब होता आणि त्यानंतर समोर अंधारी पोकळी दिसत होती. प्रत्येक बोगदा अतिशय सुबक चौकोनी आकारात घडवलेला होता. प्रत्येक बोगद्याच्या वर वर्तुळात एक एक मानवी चेहरा कोरलेला होता. अर्थात ते चेहरे कोणाचे होते हे कळायला काही मार्ग नव्हता आणि कळून काही फायदाही नव्हता. कोणत्या बोगद्यातून पुढे जायचं हा त्यांच्या पुढचा खरा प्रश्न होता. रामचंद्रननं आपल्या 2 साथीदारांपैकी एकाला खुणावलं तसा तो बंदूकधारी इसम पहिल्या भुयारात शिरला. टॉर्चच्या लख्ख उजेडात तो एक एक पाऊल टाकत पुढे जाऊ लागला. तो बोगद्याच्या मध्यभागात पोहोचला. त्यानं एकदा मागे वळून पाहिलं. रामचंद्रननं त्याला आणखी पुढे जायला सांगितलं. तो पुढे निघाला आणि काही क्षणात बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पोहोचला. आपण पलीकडच्या बाजूला पोहोचलो म्हणून त्यानं हसून वळून पाहिलं. मिशन कंप्लीट असं दर्शवण्यासाठी उजव्या हाताचा अंगठा वर केला आणि तो अचानक एका खोल दरीत कोसळला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याच्या टॉर्चचा प्रकाश 1-2दा चमकला. त्याची आरोळी दगडी भिंतीमधून कितीतरी वेळ घुमत होती. भुयाराच्या त्या टोकाची जमीन
पुन्हा होती तशी झाली. एका जीवाला पोटात गडप करून शांत झाली. समोर अचानक घडलेला प्रकार पाहून सर्वजणच दचकले. इथं क्षणाक्षणाला जीवावर बेतणारे धोके आहेत हे त्यांनी ओळखून घेतलं. पुढचं पाऊल कसं टाकायचं असा विचार करत असतानाच रवी म्हणाला, आदित्य, जसा हा खेळ सुरू झालाय तशी एक गोष्ट सतत आपल्याला मदत करते. तुला जाणवलं का ते? कोणती गोष्ट? आदित्य न कळून म्हणाला, एक आकडा. प्रत्येक गोष्टीत तो आपल्याला साथ देतोय. कोणता आकडा रे? प्रियल म्हणाली. आदी, औरंगाबाद मधल्या आपल्या हॉटेलच्या खोलीचा क्रमांक काय होता? 88. आदित्य म्हणाला. म्युझियम मधल्या घड्याळाचं नाव? 8 days क्लॉक किंवा 8 दिवसांचं घड्याळ. लायब्ररीतल्या पुस्तकाचा क्रमांक? 8. राजभवनाखाली जिथे खंजीर मिळाला त्या खोलीचाही क्रमांक 8 होता. रवी म्हणाला. बहिर्जींनी नेमलेल्या शिलेदारांची संख्या सुद्धा 8च आहे. प्रियल म्हणाली. सिलेक्ट द किंग इन द सिटी ऑफ स्पिरिट या वाक्यातले शब्दही 8च होते की? आदित्य म्हणाला. महाराजांचा या 8 आकड्याशी खूप जवळचा संबंध होता. राजांचं अष्टप्रधान मंडळ? प्रियल म्हणाली. राजांची रायगडावरची समाधी 8 कोन 8 खांब असलेली आहे. रवी म्हणाला. महाराजांची राजमुद्रा सुद्धा 8 कोन आणि 8 बाजू असलेली आहे. अजित माने पुढे म्हणाला. कदाचित हा योगायोग असेल, पण राजांना 8 पत्नी होत्या आणि 2 मुलं आणि 6 मुली अशी 8 अपत्य होती. आजपर्यंत जर 8 या संख्येनं एवढी साथ दिली आहे तर या ठिकाणी सुद्धा आता हीच संख्या आपल्याला मदत करेल. असं म्हणून रवी 8 क्रमांकाच्या बोगद्यासमोर येऊन थांबला. तुमचा हिशोब करून झाला असेल तर पुढे जायला काही हरकत नाही, रामचंद्रन म्हणाला आणि स्वतः रवीलाच बोगद्यात पाऊल टाकायला सांगितलं. रवी पुढे पाऊल समोर टाकणार तोच आदित्य पुढे सरकला आणि बोगद्यात शिरत म्हणाला, माझा विश्वास आहे मला काहीही होणार नाही. आदित्य पुढे पुढे सरकू लागला. तो जसजसा पुढे जाऊ लागला तसतशी रवीच्या मनातली धाकधूक वाढू लागली. सहजच सूर्यकांतरावांनी बोललेले शब्द त्याच्या ध्यानात आले. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप. यातील 8 अंक पुन्हा पुन्हा त्याच्या मनावर रेंगाळत होता. बोगदा पार करून आदित्य दुसऱ्या बाजूला सुखरूप पोचला. यावेळेस जमिनीनं त्यांना साथ दिली होती. एक एक करून सर्वजण बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचले. सर्वांच्याच मनावर आलेलं दडपण दूर झालं. आजूबाजूच्या भिंतींवर प्रकाश झोत टाकत ते पुढे निघाले. टॉर्चचा प्रकाश झोत पोचत नव्हता एवढी मोठी विस्तीर्ण पोकळी समोर होती. जागोजागी असलेल्या गोलाकार खांबांनी छत पेललं होतं. 2 चौकोनी खांब मात्र अतिशय मोठे होते. एका खांबाच्या जवळ जात रवीनं त्यावर प्रकाश झोत टाकला. खांबाच्या 4ही बाजूंवर सूर्याचं शिल्प कोरलेलं होतं. रवी म्हणाला, वर कैलास मंदिरात असलेले 2 खांब या ठिकाणी खाली आलेत. आपण कैलास लेणीच्या बरोबर खाली उभे आहोत. त्या मोकळ्या विस्तीर्ण जागेच्या मध्यभागी चौकोनात कोरलेला एक महाल होता. वर ज्या ठिकाणी मुख्य मंदिराचा गाभारा आहे त्याच्या बरोबर खाली हा चौकोनी महाल आहे. रवीच्या या बोलण्यावर सर्वजण त्या दगडात कोरलेल्या महालात शिरले. वर कैलास लेणीत ज्या पद्धतीचा गाभारा होता पूर्णपणे तसाच गाभारा याही ठिकाणी होता. मध्यभागी शिवलिंग होतं. वरून कुठून तरी आलेल्या पाण्यामुळे शिवलिंग ओलसर दिसत होतं. सगळं काही समान होतं. फरक होता तो नंदीचा. महालाबाहेर असलेल्या नंदीचं तोंड शिवलिंगाच्या विरुद्ध दिशेला होतं. रवी काय समजायचं ते समजला. महालाबाहेर येऊन नंदीचा चेहरा शिवलिंगाच्या दिशेनं करण्यासाठी नंदी गोलाकार फिरवू लागला. पण नंदीचा आकार एवढा मोठा होता की ते धूळ त्याला एकट्याला ढकलणं शक्य नव्हतं. त्याच्या मदतीला स्वतः रामचंद्रन आला, माने आला. सर्वांनी ताकद लावून नंदीचा चेहरा शिवलिंगाच्या दिशेला करताच महालाच्या आतून दगडाच्या घरघरण्याचा आवाज आला. सर्वजण घाईनं शिवलिंगाजवळ आले, पण तिथं शिवलिंग नव्हतं. त्या जागी
एक खोल गोलाकार पोकळी तयार झाली. प्रकाश झोतामध्ये खोलवर गेलेल्या गोलाकार पायऱ्या दिसत होत्या. पायऱ्या एवढ्या चिंचोळ्या होत्या की एका वेळी एकच जण त्यावर उभा राहू शकत होता. 2 पायऱ्यांमध्ये अंतर होतं. एकामागून एक असे सगळेजण पायऱ्या उतरू लागले. सर्वात पुढे रविकुमार, त्याच्या मागे प्रियल, त्यानंतर आदित्य, त्यामागे अजित माने, नंतर बंदूकधारी व्यक्ती आणि सर्वात शेवटी रामचंद्रन होता. सर्वजण जीव मुठीत धरून पायऱ्या उतरू लागले. भिंतीत तयार केलेल्या खाचांमध्ये बोटं अडकवत एक एक पायरी ते उतरत होते. थोडा जरी तोल गेला तरी एक हाड सुद्धा कोणाला कधीही मिळणार नाही अशा ठिकाणी जाऊन पडू ही भीती प्रत्येकाच्या मनात होती. विजयनगरच्या राजाला खजिना लपवण्यासाठी हीच जागा का मिळाली म्हणून आदित्य मनात आश्चर्य व्यक्त करत होता. मृत्यू प्रत्यक्षात कसा असू शकतो याची पायरोपायरी प्रचिती तो घेत होता. तो रवीला म्हणाला, डॉक्टर, मला एक गोष्ट समजत नाहीये की सर्वात वर अवाढव्य अशी कैलास लेणी आहे. त्याच्या खाली आणखी एक तेवढीच मोठी लेणी आणि आता ही खोली. एवढं खोल दगड कोरत जाणं कसं शक्य झालं असेल त्यांना? मित्र, अरे तीच तर कला होती ना. आपल्याला या 3 स्तरांवरच्या लेण्या दिसतायत. 50 वर्षांपूर्वी टर्कीमध्ये जमिनीच्या आत बनवलेलं एक शहर सापडलंय. ते शहर तब्बल 7 मजली खोल जमिनीत आहे. एका वेळी 20,000 लोक जमिनीखाली वास्तव्य करू शकतील अशी त्याची रचना आहे. आहे ना अद्भुत? रवीच्या बोलण्यावर आदित्य आश्चर्य व्यक्त करत असतानाच एका पायरीवरून रामचंद्रनचा पाय घसरला. एका क्षणी मृत्यूच्या भीतीची कळ रामचंद्रनच्या सर्वांगातून गेली. आता आपला शेवट होतो की काय या विचारानं सावरण्याचा प्रयत्न करत आपला सर्व भार त्यानं पुढच्या साथीदारावर टाकला. मागे झालेल्या अनपेक्षित आवाजानं सर्वांनी बोटं दगडी खाचांमध्ये पक्की रुतवली. एक जण जरी पडला तरी बाकीच्यांचा तोल गेला असता. सगळेजण घाबरून गेले होते. धिप्पाड शरीराच्या त्या व्यक्तीनं रामचंद्रनचं वजन पाठीवर तोललं. पाठीमागून आलेल्या अनपेक्षित धक्क्यातून स्वतःला सावरलं. एक मोठा अनर्थ टळला म्हणून सर्वांनीच निश्वास टाकला. झालेल्या प्रकारानं रामचंद्रनच्या कपाळावर दरदरून घाम फुटला होता. खाचांमधील पकड मजबूत करत तो पायऱ्या उतरू लागला. पायऱ्या उतरताना सर्वांचाच श्वास वाढत होता. रवीनं अंदाज लावला की इथल्या हवेत ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चाललंय. जसजसं आणखी खाली जाऊ तसतशी श्वास घ्यायला आणखी अडचण येईल. पायऱ्या आणखी किती खोल आहेत याचा अंदाज घेत असतानाच रवीला जाणवलं की आपण शेवटच्या पायरीवर उभे आहोत. उजव्या बाजूला पायरीला लागूनच असलेल्या चौकोनी दरवाजातून त्यानं जमिनीवर पाय ठेवला. त्या पाठोपाठ सर्वच जण दरवाजातून एका मोकळ्या जागेत आले. एखाद्या प्रचंड मोठ्या सभागृहासारखी ती जागा होती. वरचं छत आभाळासारखं गोलाकार वाटत होतं. छतातून प्रकाशाचा एखाद दुसरा कवडसा खाली येत होता. वर लेण्यात कोरलेल्या छिद्रांपैकी काही छिद्रातून तो प्रकाश आणि हवा येत होती. तिथली विस्तीर्ण जागा आणि प्रकाशाचे कवडसे पाहून हायसं वाटायच्या आतच अंगावर काटा येणारं दृश्य पाहून सगळेच गारठले. प्रियल तर भीतीनं रवीला बिलगलीच. तिथं जागोजागी हाडांचे सापळे आणि मानवी कवट्या विखुरलेल्या होत्या. कुजलेल्या कपड्यांचे काही भाग दिसत होते. आजूबाजूला पडलेल्या गंजून गेलेल्या ढाल तलवारींवरून या ठिकाणी छोटी मोठी लढाई झाली असावी असा अंदाज येत होता. लढाईनंतर जे लोक वाचले असतील त्यांना परत वर येता न आल्यानं उपासमारीनं त्यांचाही मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधता येत होता. पण लढाई नेमकी कोणाकोणात झाली असावी हे समजत नव्हतं. खुल्या जागेच्या मध्यभागी एक पाण्याचा नाला दिसत होता. या ठिकाणी पाणी कुठून येत असावं ही सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट होती. पायऱ्या उतरून ते नाल्याच्या दिशेनं गेले. वरून साठलेलं पाणी वाटत होतं पण खालून ते वाहत असावं असं वाटत होतं. पाण्याच्या वाहण्याची दिशा मात्र कळत नव्हती. रवीनं अंदाज लावण्याचा प्रयत्न केला पण आपण नेमके कोणत्या दिशेनं जातोय याचा अंदाजच येत नव्हता. त्या पूर्ण मोकळ्या जागेत एकही शिल्प किंवा मूर्ती कोरलेली दिसली नाही. पाण्याचा नाला एका बाजूच्या भिंतीत गायब होत होता.
तर त्याची दुसरी बाजू घुमटासारख्या एका भागात लुप्त होत होती. रविकुमार त्या घुमटाकडे निघाला. मोकळ्या जागेतून दुसरीकडे जाण्याचा तो मार्ग असावा. सर्वजण दूर दूरवर पसरलेल्या पायऱ्यांवरून घुमटाकडे निघाले. त्या घुमटाकार इमारतीत जाण्यासाठी खूपच अरुंद आणि उंचीनं कमी असलेली जमिनीला लागून एक खिडकी होती. रवीनं एकदा टॉर्च खिडकीतून आत फिरवला आणि जवळजवळ झोपूनच सरकत सरकत तो आतमध्ये गेला. त्या पाठोपाठ प्रियल गेली. कृश शरीराच्या आदित्यला त्या ठिकाणी विशेष प्रयत्न करण्याची गरज पडली नाही. सर्वच जण घुमटाकार इमारतीमध्ये पोहोचले. आतून अतिशय सुबक अशी इमारत घडवलेली होती. त्या पूर्ण गोलाकार भागात केवळ 2 शिल्प कोरलेली होती. एका शिल्पामध्ये एक मानवी आकृती हातात एक फुलाची कळी घेऊन उभी होती, तर दुसऱ्या शिल्पातील मानवी आकृती हातात पूर्ण उमललेलं फूल घेऊन उभी होती. दोन्ही शिल्प समोरासमोर कोरलेली होती. त्या इमारतीतून 4 बाजूंना 4 रस्ते फुटलेले होते. 4 पैकी कोणता रस्ता खजिन्यापर्यंत पोहोचतो याची चिंता सर्वांनाच लागली. रविकुमारचं लक्ष आता त्या 2 शिल्पांकडे लागलं होतं. हे काय आहे रवी? प्रियलनं विचारलं. कुठल्या तरी 2 मानवांची हातात कळी आणि फूल घेतलेली शिल्प आहेत. सध्या तरी एवढंच समजतंय, रवी म्हणाला. कळी आणि फूल हे कशाचं तरी न प्रतिनिधित्व करत असतील, प्रियल म्हणाली. हो, आधी कळी असते आणि नंतर फूल तयार होतं. पण पुढे काय? रवीनं विचारलं. या ठिकाणी हे शिल्प का कोरलं असेल? प्रियलनं शंका काढली. फूल सकाळी उमलतं आणि संध्याकाळी कळी उगवते, असं काही असेल का? आदित्य म्हणाला. आधी तुझं अगदी बरोबर आहे, पण उलटं सांगितलंस. आधी कळी उमलते आणि नंतर त्याचं फूल होतं, रवी म्हणाला. अरे काय लावलंय काय फूल अन कळी? इथून बाहेर कसं पडायचं ते सांगा, रामचंद्रन ओरडला. तशी रवीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याला आता सहनच झालं नाही. रागातच तो ओरडला. आम्ही काय तुझे नोकर आहोत का? एक शब्दही सांगणार नाही मी. तुला काय करायचं ते कर. चल, गोळी मारायची ना मला? चल 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 चल, दाब ट्रिगर, मार. इथून पुढे तुझा एकही शब्द ऐकणार नाही. चालव ना बंदूक. रामचंद्रननं रवीला पुढे एक शब्दही न बोलू देता त्याच्या दिशेनं गोळी झाडली. त्या आवाजानं अख्खं भुयार शहारून उठलं. आदित्यनं प्रसंगावधान ओळखून रवीला एका बाजूला ढकललं, त्यामुळे गोळी त्याच्या चेहऱ्याजवळून जाऊन कुठेतरी आदळली. रविकुमार, एक गोष्ट लक्षात ठेव. जिथे हा रामचंद्रन आहे तिथं दुसऱ्याला आवाज वाढवून बोलण्याचा अधिकार राहत नाही. मला शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी काहीही करू शकतो. माझ्याकडे गमावण्यासाठी आता काहीही नाहीये. माझं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मी तुलाच काय स्वतःलाही संपवू शकतो. त्यामुळे गप गुमान, मी जे सांगतोय ते कर. गोळी रवीच्या डोक्याजवळून गेली होती. त्याच्या आवाजानं काही क्षणासाठी रवीचं डोकं बधीर झालं होतं. रामचंद्रनच्या बोलण्यानं तो भानावर आला. रवीला कळून चुकलं की रामचंद्रनच्या मनावरचा ताबा सुटतोय. ज्या माणसाकडे गमावण्यासाठी काहीच नाही अशा व्यक्तीला डिवचणं म्हणजे आपलाच मूर्खपणा. नाही नाही, काहीही झालं तरी स्वतःवरचं नियंत्रण सुटू द्यायचं नाही. असा विचार करून रवी म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, मला थोडा विचार करू दे. रामचंद्रननं बंदूक खाली घेतली. रवी म्हणाला, उगवलेली कळी हे संध्याकाळ म्हणजे सूर्यास्ताचं प्रतीक आहे, तर उमललेलं फूल हे सकाळ म्हणजे सूर्योदयाचं प्रतीक आहे. याचा अर्थ असा होतो की फूल ज्या बाजूला कोरलेलं आहे ती पूर्व दिशा आहे आणि कळी असलेली दिशा पश्चिम. ही 2 चित्र आपल्याला दिशा दाखवतात. त्यांनी पूर्व आणि पश्चिम यावरून बाकीच्या 2 दिशांचा अंदाज लावला. आपण जेवढं अंतर पार केलंय त्यावरून आणि या दिशांवरून आपल्याला अंदाज लावता येईल की आपण सध्या कैलास लेणीच्या दक्षिणेला जवळपास 250 ते 300 मीटर आहोत. म्हणजे वरच्या लेण्यांपैकी लेणी क्रमांक 10 किंवा 11च्या बरोबर खाली. घुमटाच्या आतून 4 वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या 4 दगडी कमानी होत्या. कमानीच्या 4 दिशा निश्चित झाल्या. सर्वांनाच थोड्या वेळापूर्वी 12 भुयारांचा अनुभव आलेला होता.
त्यामुळे यातली नेमकी पक्की दिशा कोणती हा प्रश्न समोर होता. रवी म्हणाला, मी पश्चिम दिशेच्या कमानीतून जातो. पुढे काही धोका वगैरे आहे का ते तपासून घेतो. त्यानंतर पुढचा मार्ग ठरवू. आपण सर्वच जाऊ, प्रियल म्हणाली. सर्वांचं जाणं धोक्याचं आहे. रवीच्या या बोलण्यावर रामचंद्रननं त्याला नजरेनंच पुढे जाण्याचा इशारा केला. तसा रविकुमार पश्चिम दिशेला असणाऱ्या कमानीतून आत गेला. अतिशय सावधपणे आजूबाजूचा अंदाज घेत तो चिंचोळ्या रस्त्यानं पुढे पावलं टाकत होता. सगळेजण त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. तो जसजसा पुढे जात होता तसतसा त्याच्या मागून अंधार पुढे पुढे सरकत होता. काही वेळानं तो बोगदा अंधारानं पूर्ण व्यापून गेला. रवी दिसेनासा झाला. बराच वेळ झाला तरी तो परत येईना. सर्वजण रवी गेला त्या कमानीकडे पाहू लागले. एक एक क्षण एका तासा एवढा भासत होता. प्रियलच्या मनात काही बाही विचार येऊ लागले. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. आदित्यला ही हुरहुर वाटू लागली. आत्तापर्यंत तो यायला पाहिजे होता असं म्हणून आदित्यनं प्रियलकडे पाहिलं. तिला काय म्हणायचंय हे त्यानं ओळखलं. मागचा पुढचा विचार न करता तो त्या कमानीच्या दिशेनं निघाला. एरवी बारीक सारीक गोष्टी घडताना पळून जाण्याच्या बेतात असणारा आदित्य अशा निर्वाणीच्या वेळी मात्र रवीच्या मागे ठाम राहू लागला. आदित्यनं कमानीत टॉर्च फिरवला. जिथपर्यंत प्रकाश पोहोचे त्याच्या पुढे केवळ अंधार दिसत होता. कमानीच्या आत पाऊल टाकण्याच्या आधी आदित्यनं एकदा मागे वळून पाहिलं आणि पाहतच राहिला. त्याच्या विरुद्ध दिशेच्या कमानीतून रविकुमार बाहेर येत होता. सगळेजण आश्चर्यानं पाहू लागले. तो पश्चिमेकडून प्रवेश करून पूर्वेकडून परत आला होता. सर्वात जास्त आश्चर्य तर स्वतः रविकुमारलाच वाटत होतं. हे कसं काय होऊ शकतं? रवी कधी पश्चिमेकडे तर कधी पूर्वेकडे पाहत म्हणाला, मी तर ज्या दिशेने गेलो त्याच दिशेनं मागे वळून परत आलो. पूर्ण भुयार रिकामं होतं. रामचंद्रननं अजित मानेला पूर्व दिशेकडून कमानीत जायला सांगितलं तसा अजित माने कमानीत शिरला. सर्वजण पश्चिमेकडे नजर लावून होते. एकटा रामचंद्रन पूर्वेकडे पाहत होता. काही वेळानं अजित माने उत्तरेकडून बाहेर आला. हा काय प्रकार आहे? आदित्य आश्चर्यानं म्हणाला. हा भूलभुलैया आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, याच ठिकाणी परत येणार, रामचंद्रन म्हणाला. जिथे 4 दिशा एकत्र येतात ती जागा, प्रियल म्हणाली. असं असेल तर मग पुढे जाण्याचा मार्गच संपला, माने म्हणाला. असं असू शकत नाही. त्यांनी एक तरी मार्ग शिल्लक ठेवलाच असेल, रवी म्हणाला. मग आता आपण एक काम करू. आपण सर्वजण एकाच वेळी 4ही कमानीतून जाऊ. बघूया वाटेत कुठे एकमेकांची भेट होते का, एखादा नवीन मार्ग सापडतो का. रवीच्या या योजनेवर सर्वांनीच मान हलवली. मध्येच रामचंद्रन म्हणाला, मी आणि तुझी आशिकी इथंच थांबणार आहोत. तुम्ही 4 जण 4 दिशांना जाणार आहात. तू पुन्हा पुन्हा आशिकी हा शब्द वापरणं बंद करा, प्रियल रागानं म्हणाली. तसा रामचंद्रन खळखळून हसला. रविकुमार, अजित माने, आदित्य आणि शस्त्रधारी व्यक्ती असे 4 जण 4 दिशांकडून भुयारात शिरले. त्या गोलाकार इमारतीमध्ये प्रियल आणि रामचंद्रन दोघच उभे होते. रामचंद्रन विषयी वाटणारा तिरस्कार तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता, पण त्याच्यावर काहीच परिणाम होणार नव्हता. तिरस्कारानं भरलेल्या अशा शेकडो नजरा त्यानं पाहिल्या होत्या. काही वेळानं एका दिशेनं रविकुमार परत आला. त्यानंतर आदित्य आला. त्यानंतर काही वेळानं अजित माने आला. येणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं की कुणीच कोणाला भेटलेलं नव्हतं. या भुयारांची रचना नेमकी कशी केली आहे याचं सर्वांना नवल वाटत होतं. बराच वेळ झाला तरी अंगापिंडानं मजबूत असलेला तो इसम मात्र परतला नव्हता. रामचंद्रननं थोडा वेळ वाट पाहिली आणि तो ज्या कमानीतून गेला होता त्या दिशेनं सर्वांना चालायला सांगितलं. ट्रिगरवर बोट ठेवलेला रामचंद्रन सर्वांच्या मागून चालू लागला. ते दक्षिण दिशेकडे निघाले होते. या भुयारातून आणखी काही मार्ग असावेत आणि रस्ता भरकटू नये म्हणून सर्वजण धीम्या पावलांनी भुयार पार करत होते. तो माणूस का परतला नाही यावर सर्वच जण विचार करत होते. त्याच्या जीवाचं काही बरवाईट झालं असेल का याची कोणालाच चिंता नव्हती, तर आपण सुद्धा रस्ता चुकून नवीन संकटात पडणार नाही ना याची काळजी वाटत होती.
अचानक रवी थांबला तसे सर्वजण थांबले. रवीनं एक पाऊल पाठीमागे घेतलं. त्याच्या पायाला काहीतरी ओलसर लागलं. त्यानं खालच्या दिशेनं टॉर्च लावला. त्याचा पाय पाण्यानं ओला झाला होता. समोर चहूबाजूला पाणीच पाणी चमकत होतं. समोर काही अंतरावर तो इसम पालथा पडला होता. एखाद्या दगडाचा आधार घेऊन तो जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पाहताच रविकुमारनं कोणताही विचार न करता पाण्यात पाय टाकला तसा तो जवळजवळ गुडघाभर पाण्यात कोसळला. स्वतःला सावरत तो पुन्हा पाण्यात उभा राहिला आणि माणसाकडे निघाला. पाण्याच्या थोडंसं खाली असलेल्या चौकोनी दगडाला घट्ट धरून तो माणूस पडला होता. रवीनं त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्याला भरपूर मार लागला होता. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या ओठातून शब्द फुटत नव्हते. त्यानं समोरच्या दिशेनं बोट उंचावलं आणि त्याचं निष्प्राण शरीर पाण्यात कोसळलं. सर्वांनी त्यानं दाखवलेल्या दिशेकडे प्रकाश झोत टाकला. समोरचं दृश्य स्तंभित करणारं होतं. कोणाच्याच तोंडून शब्द निघत नव्हता. तोंडाचा आव असून सर्वजण त्या आश्चर्याकडे पाहू लागले. पाण्याच्या मध्यभागी एका उंच दगडी चबुतऱ्यावर 5 फूट उंचीची नटराजाची मूर्ती उभी होती. नटराजाला पाहताच सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. रवीच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. प्रियल तोंडावर हात ठेवून आश्चर्यानं पाहत होती. अजित मानेनं तर आनंदाच्या भरात रामचंद्रनला चक्क मिठीच मारली. रामचंद्रन वेड्यासारखा त्या ब्रॉन्झच्या मूर्तीकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर ना हास्य होतं ना आश्चर्य. 20 वर्ष, तब्बल 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी सुखानं झोप नाही लागली, ज्या एकाच ध्यासासाठी आयुष्यातला क्षण घालवला, त्या विजयनगरच्या खजिन्याचा पुरावा आज समोर होता. आणि त्याच्या समोर स्वतःला या खजिन्याचा शेवटचा वारसदार समजणारा रामचंद्रन उभा होता. भारावलेले काही क्षण निघून गेले आणि रामचंद्रन म्हणाला, पुढे चला. रवी, प्रियल आणि आदित्य पुढे पाऊल टाकू लागले. त्यांच्या मागोमाग हातात बंदूक घेतलेले अजित माने आणि रामचंद्रन चालू लागले. नटराज जवळपास 150 ते 200 फूट अंतरावर होता. जसजसे सर्वजण पुढे जाऊ लागले तसतशी पाण्याची खोली वाढू लागली. रवी अंदाज घेत एक एक पाऊल पुढे टाकत होता. पायाखाली असलेल्या पायऱ्यांवरून उतरत होता. पाणी कमरेच्या वरपर्यंत आलं. प्रियलनं एका हातानं आदित्यच्या दंडाला घट्ट पकडलं. मोबाईलच्या टॉर्चमुळे पाण्याचा पृष्ठभाग चमकत होता. यांच्या हालचालीमुळे तयार झालेली पाण्याची वलय दूरवर अंधारात कुठेतरी गडप होत होती. नटराजावर पडलेला उजेड परावर्तित होत होता. बाकी सर्वत्र अंधार पहारा देत होता. पाणी खांद्यापर्यंत आलं. त्या काळ्या पाण्याच्या पृष्ठभागावर 5 मुंडकी स्वतःला सावरत पुढे सरकत होती. 10 फुटांवर नटराज होता. पुढे पाणी आणखी किती खोल असावं याचा अंदाज घेत असतानाच रवीचा पुढे टाकलेला पाय अडखळला. तोच आदित्यनं मागून त्याची कॉलर पकडली. रवी मागे वळून हसला आणि म्हणाला, पुढे वरच्या दिशेनं जाणाऱ्या पायऱ्या आहेत. सर्वांनाच हायसं वाटलं. रवीनं वरच्या पायरीवर पाय ठेवला आणि पाण्याची पातळी कमी होऊ लागली. नटराजाची मूर्ती 2 हातांवर असताना पाणी आपोआप खाली जाऊ लागलं. रवी दुसऱ्या पायरीवर गेला. प्रियल त्याच्या मागोमाग पायरीवर चढली. पाणी वेगानं ओसरू लागलं. जसजसे ते एक एक पायरी चढू लागले तसतसं पाणी कमी होऊ लागलं. अचानक सर्वजण थांबले. कुठून तरी पाण्याचा आवाज येत होता. त्यांनी टॉर्च इकडे तिकडे फिरवला. ते ज्या मार्गानं पाण्यातून आले होते त्या ठिकाणी प्रचंड मोठा पाण्याचा भोवरा आकाराला येत होता. रवीनं ताकदीनं प्रियलला वर ओढत वरच्या पायरीवर पाय ठेवला तसा आदित्यही खेचला गेला. पाणी त्यांच्या घोट्यापर्यंत होतं, पण भोवरा वेगानं फिरत होता. मागे असलेल्या रामचंद्रनच्या गुडघ्यापर्यंत तर सर्वात मागे असलेल्या अजित मानेच्या कमरेपर्यंत पाणी होतं. पुढच्या एका सेकंदात मानेचे पाय दगडी पायरीवरून सरकले. तो भोवऱ्यात ओढला जात होता. त्याच्या हातातील बंदूक कुठल्या कुठे गळून पडली. जीवाच्या आकांतानं ओरडून त्यानं रामचंद्रनचा हात पकडला. रवी, प्रियल आणि आदित्य सुरक्षित अंतरावर उभे होते, तर गुडघाभर पाण्यात उभ्या असलेल्या रामचंद्रनचा हात घट्ट धरून अजित माने भोवऱ्यात अडकला होता. दुश्मन असला तरी आधी तो एक माणूस आहे आणि त्याला वाचवणं आपलं काम आहे,
या विचारानं त्याला मदत करण्यासाठी रवी एक पायरी खाली उतरला, तोच प्रियलनं त्याला अडवलं आणि नकारार्थी मान हलवली तसा रवी जागेवर थांबला. रामचंद्रनच्या हाताला दोन्ही हातांनी घट्ट धरून माने ओरडत होता. रामचंद्रननं ताकद लावून त्याला थोडं जवळ ओढलं आणि पुढच्याच क्षणी दुसऱ्या हातातली बंदूक त्याच्या कपाळाला लावली. माझा हात सोड माने, रामचंद्रन ओरडला. सर, माने डोळे विस्फारून पाहत राहिला. त्याच्या दोन्ही बाजूंना मृत्यू उभा होता, पण भोवऱ्यापेक्षा रामचंद्रन जास्त भयानक वाटत होता. हात सोड. भोवऱ्याच्या वेगासोबत स्वतःला ओढलं जाऊ नये म्हणून रामचंद्रन घट्ट पाय रोवून उभा होता. त्या परिस्थितीत सुद्धा त्याचं रवीवर लक्ष होतं. त्यानं काही दगाबाजी करू नये म्हणून रामचंद्रननं एकदा रवीवर बंदूक ताणली आणि पुन्हा मानेच्या डोक्याला लावली. ज्या माणसाला आपण गुरु मानलं, ज्याच्यासाठी जीव पणाला लावला, काहीही केलं, आज तोच स्वतःचा जीव वाचावा म्हणून मला मृत्यूच्या खाईत लोटतोय. अजित मानेनं दात ओठ खाऊन त्याच्याकडे पाहिलं. आपला मृत्यू निश्चित आहे याची त्याला जाणीव झाली. जिवंत राहण्याचा एकही मार्ग शिल्लक नसेल तर मनाचा एक प्रकारचा पक्का निर्धार होतो. तू मला फसवलंस, माझा वापर केलास. शेतकऱ्याच्या कहाणीतला ठग तू होतास. तू ठग आहेस, तू ठग आहेस, असं म्हणत अजित मानेनं स्वतःहून त्याचे दोन्ही हात मोकळे केले. एका क्षणात तो भोवऱ्यात ओढला गेला, गोल वर्तुळाकार फिरून खोल पाण्यात नाहीसा झाला. रामचंद्रन वापस फिरत म्हणाला, थोडं जास्तच उशिरा समजलं याला. रवी शांतपणे तो प्रसंग पाहत होता. अजित मानेचं वाक्य त्याला आठवलं. गुन्हेगार एकदा केलेला गुन्हा विसरून जातो आणि नंतर गुन्ह्यावर गुन्हे करत सुटतो, पण तो गुन्हा मात्र त्याला विसरत नाही. एक दिवस तो तुम्हालाच शिक्षा देतो. चौघही दगडी चबुतऱ्यावर उभे होते. समोरच नटराज होता. जणू तो कित्येक वर्षांपासून कोणाची तरी वाट पाहत होता. त्या प्रचंड मोठ्या गुहेतील पाणी बघता बघता भोवऱ्यामध्ये अदृश्य झालं आणि शेकडो वर्षांपासून पाण्याखाली सुरक्षित असलेलं एक अद्भुत शहर दिसू लागलं. शहरच होतं ते. विजयनगर साम्राज्याची प्रतिकृती होती. तब्बल 25 वर्षांच्या कालखंडात दक्षिणेतून आलेल्या कामगारांनी घडवलेलं ते शहर. त्या काळच्या जगातील सर्वात सधन असलेल्या विजयनगर साम्राज्याची प्रतिकृती त्या भव्य छताखाली घडवण्यात आली होती. जणू आपल्या वंशजांसाठी त्यांनी संग्रहालय तयार करून ठेवलं होतं. रवीनं छतावर प्रकाश टाकला. छताच्या मध्यभागी प्रतिपदेच्या चंद्राची कोर कोरलेली होती. त्याच्या आजूबाजूला चांदण्यांची चादर पसरली होती. 7 तारे असलेले सप्तर्षी आकाशात उठून दिसत होते. जणू खरोखरीच ते आकाश असावं. छत संपून जिथे जमीन सुरू होते तिथे सैन्याची रचना केलेली होती. सर्वात पाठीमागे पाठीवर अंबारी चढवलेले हत्ती, त्यासमोर संपूर्ण गुहेला वेढणार घोडदळ आणि सर्वात पुढे हातात तलवारी, भाले घेतलेलं पायदळ. सैन्य अशा रीतीनं बनवलेलं होतं की जणू प्रत्यक्षात ते लढाईला तयार असावेत. 5-6 फूट उंचीचे शेकडो सैन्यांचे पुतळे विजयनगरच्या प्रतिकृतीचं अहोरात्र संरक्षण करत होते. सैन्याच्या वेढ्यात 10-10 फूट उंचीच्या कित्येक इमारती, मंदिर, राजवाडे घडवले होते. नुसतेच राजवाडे आणि इमारती नव्हत्या, तर त्यांना निर्माण करण्याचं तंत्रज्ञानही जागोजागी प्रात्यक्षिक रूपात दाखवलं होतं. त्यांच्या शेती करण्याच्या पद्धती, शस्त्रास्त्र बनवण्याचं अत्युच्च दर्जाचं तंत्रज्ञान, संगीतवाद्य, त्यांचे सण उत्सव, त्या काळातील चित्रकला, मैदानी खेळ जागोजागी मूर्तीच्या स्वरूपात बनवून ठेवलेले होते. वेगवेगळ्या औषधी, उंची अत्तर बनवण्याच्या पद्धती, एवढंच नाही तर मद्य तयार करण्याच्या पद्धतींची प्रात्यक्षिकही तिथं कोरून ठेवलेली होती. जहाजांच्या प्रतिकृतींपासून ते लहान मुलांच्या खेळण्यापर्यंत सर्व काही होतं. समुद्री मार्ग आणि जमिनीवरील मार्गाचे नकाशे बनवून ठेवलेले होते. रेशमी कापड बनवण्याच्या पद्धती, लिखाणाचं तंत्र, वस्त्र, भांडी, सौंदर्य प्रसाधनं सर्व काही तिथं तयार केलेलं होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे दगडांच्या खाचांमध्ये, धातूच्या पेट्यांमध्ये वेगवेगळे ग्रंथ अत्यंत सुरक्षितपणे ठेवलेले होते. सर्वात मौल्यवान साठा या ग्रंथांच्या स्वरूपात होता. जणू खरंखुरं विजयनगर तिथे अवतरलं होतं. त्यांनी त्यांची सभ्यता, कला, विज्ञान
संस्कृती, परंपरा तिथे निर्माण केली होती. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी त्यांनी दुसरं विजयनगर तयार करण्यासाठी मार्ग दाखवून ठेवला होता. विजयनगरच्या शेवटच्या काळातील राजांना माहीत असावं की लवकरच आपलं साम्राज्य नष्ट होणार, म्हणून त्यांनी पुढच्या 25 वर्षात दुसरं विजयनगर उभं केलं. नटराजाच्या समोर उभे राहून चौघेही तो अद्भुत नजारा पाहत होते. अत्यंत सुरक्षितपणे शेकडो वर्षे जपलेलं सत्य ते अनुभवत होते. काही क्षण शांततेत गेले तेवढ्यात, "हाय का खजिना, याच्यासाठी का मी हे सर्व केलं?" असं रामचंद्रन स्वतःवरच ओरडला. समोरचं अविश्वसनीय दृश्य पाहणारा रविकुमार रामचंद्रनच्या ओरडण्यानं भानावर आला. तो रागानं लालबुंद झालेल्या रामचंद्रनच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. 1600 हत्तींच्या पाठीवर एकत्र केलेला, तब्बल 25 वर्षे दररोज थोडा थोडा करून गायब केलेला माझ्या विजयनगरचा खजिना आहे हा? इथे तर फक्त दगड आहे, दगड. माझं सोनं कुठं आहे? असं म्हणून रामचंद्रन मटकन खालीच बसला. गेल्या 20 वर्षांच्या कष्टाचं हे फळ त्याला सहन होत नव्हतं. त्यानं रागाच्या भरात समोरच्या दिशेला गोळी चालवली. गोळीचा आवाज घुमला, कुठल्या तरी मूर्तीचा कोपरा निखळला. तसा रविकुमार ओरडला, "1 मिनिट रामचंद्रन, हा खजिना तर मौल्यवान आहेच, पण आपण जे शोधतोय हा तो नाहीये. खजिन्याचं रहस्य नटराजाच्या मूर्तीसोबत जोडलेलं आहे." रवीच्या या शब्दांनी रामचंद्रन जागेवर आला. उभा राहून रवीकडे पाहू लागला. रवी नटराजाला निरखून पाहत होता. नटराजाचा डावा हात खाली आडव्या झालेल्या अपस्माराकडे निर्देश करत होता. का कुणास ठाऊक, पण रवीला वाटलं की हा निर्देश आपल्यासाठीच आहे. रवीनं खालच्या दिशेनं नजर फिरवली. नटराजाच्या पायथ्याशी 2 सोन्याच्या चौकोनी पट्ट्या ठेवलेल्या होत्या. त्या प्रचंड मोठ्या गुहेमध्ये सोन्यानं बनवलेली ती एकमेव गोष्ट होती. दोन्ही पट्ट्यांवर एक एक ओळीचा काहीतरी मजकूर कोरलेला होता. रवीनं एक पट्टी त्याच्या खिशात ठेवली, तसं रामचंद्रनं त्याच्याकडे पाहिलं. रवी म्हणाला, "तुला जे पाहिजे ते यामध्ये आहे." रामचंद्रन ती सोन्याची पट्टी हाती घेणार तोच रवी म्हणाला, "खजिना तिथे." रवीनं एका दिशेकडे बोट दाखवलं. ते ज्या रस्त्यानं आले होते त्याच्या विरुद्ध बाजूकडे नटराजाच्या पाठीमागे रवी निर्देश करत होता. जवळपास 150 फुटांवर पाषाणात कोरलेला चौकोनी दरवाजा दिसला. रवीने एकदा नटराजाकडे नजर टाकली आणि चबुतरा फिरून तो त्याच्या पाठीमागे गेला. तसे सर्वजण त्याच्या बाजूला येऊन थांबले. 5 पायऱ्या उतरून नंतर समोर सरळ रस्ता होता. सर्वात पुढे रवी होता. तो पहिली पायरी उतरला. समोर कसलाही धोका नाही हे समजून तो दुसरीही पायरी उतरला. अन कसला तरी आवाज झाला. सर्वांनी आपल्या आजूबाजूला टॉर्च फिरवले. जमिनीत गडप झालेलं पाणी पुन्हा वर येऊ लागलं होतं. आपण पुरते अडकलो आहोत याची सर्वांनाच जाणीव झाली. मागे फिरण्यात आता काहीच अर्थ नव्हता. सर्वजण पुढच्या पायरीवरून उतरले तसा प्रचंड आवाज करत वेगानं पाणी भरू लागलं. इतका वेळ प्रत्येक ठिकाणी मागे उभा असणारा रामचंद्रन सर्वांना ढकलून पुढे धावू लागला. चौघही जीव वाचवण्यासाठी धावू लागले. पाणी त्यांच्या घोट्यापर्यंत आलं होतं. पुढे जवळपास 100 फुटांचं अंतर कापायचं होतं. वाढत्या पाण्यामुळे पाय टाकायला अवघड जात होतं, तरीही ताकद लावून जीवाच्या आकांताने सर्वजण धावत होते. 50 फूट अंतर काही जास्त नव्हतं, पण पाणी भरण्याचा वेग खूप जास्त होता. समोर रामचंद्रन, त्या पाठीमागे प्रियलच्या दंडाला घट्ट धरून रवी आणि सर्वात पाठीमागे आदित्य धावत होता. पाणी गुडघ्यापर्यंत आलं होतं. तेवढ्यात मागून आदित्याच्या ओरडण्याचा आवाज आला. रवीनं मागे वळून पाहिलं. कशात तरी पाय अडकून आदित्य पडला होता. रवीनं मागचा पुढचा विचार न करता ताकद लावून प्रियलला समोरच्या दिशेनं जोराचा धक्का दिला. तशी ती आपोआप 3-4 पावलं पुढे ढकलली गेली. अंगावरून निथळणारं पाणी पुसत ती दरवाजासमोर जाऊन थांबली. तोपर्यंत रवी माघारी फिरून आदित्य जवळ आला. दगडाच्या फटीत पायाचा पंजा अडकल्यानं आदित्य खाली पडला होता. त्याचा फक्त एक हात पाण्याच्या वर दिसत होता. तो उसळी मारून वर येण्याचा प्रयत्न करू लागला, पण पाय अडकल्यानं त्याला उठता येत नव्हतं. रवीनं त्याचा हात धरून त्याला जोरानं ओढलं. तसं पाण्याखाली दबलेला आदित्याचा चेहरा वर आला. गुदमरलेल्या जीवाला मोकळा श्वास मिळाला. त्याने एक मोठा श्वास घेतला. पाणी वाढत होतं. प्रियल घाबरून 4 हातांवर घडणारा जीवन मरणाचा खेळ पाहत होती. हाती आलेली आदित्याच्या शर्टची कॉलर धरून
रवी त्याला वर खेचत होता, पण अडकलेल्या पंजामुळे तो जागचा हलत नव्हता. आदित्यनं त्याचा पाय ओढायचा प्रयत्न केला, पण जमत नव्हतं. त्यानं वाढत जाणाऱ्या पाण्याचा अंदाज घेतला. पाणी रवीच्या कमरेपर्यंत आलं. आदित्यनं रवीच्या नजरेला नजर भिडवली आणि मनाचा निर्धार केला. आजवर कधीही न दिसलेली चमक त्याच्या नजरेत आली होती. त्याने एक फटका मारून रवीचा हात झिडकला, तशी रवीची पकड ढिली झाली. डॉक्टर, तू जा इथून, सोड मला, आदित्य ओरडला. आदी, अरे काय बोलतोयस तू? मला सोड रवी, तू मिशन पूर्ण कर. ज्युनियर नाटक करू नकोस, हात दे, वेळ कमी आहे. माझ्यासाठी तू अडकू नकोस रवी, महाराजांचं काम पूर्ण करायचंय तुला. आदित्य रवीचा हात झटकून मागे सरकला. रवी जर त्याच्या दिशेनं पुढे सरकला असता तर स्वतःच खांद्यापर्यंत बुडाला असता. आदित्य त्याला पुढे येऊ देत नव्हता. स्वतःच्या शेवटाचा त्यानं पूर्णपणे निर्धार केला होता. आधी आधी हात दे, नाहीतर मी सुद्धा तुझ्यासोबत बुडून मरायला तयार आहे. रवी सर्व प्रकारे प्रयत्न करत होता. रवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आदित्य म्हणाला, रवी, मला तुला एक रहस्य सांगायचंय. अरे तू आधी बाहेर तर ये. आता मी नाही येऊ शकत आणि माझ्यामुळे तुझाही जीव मी धोक्यात आणू इच्छित नाही. रवी, लक्षपूर्वक ऐक, मी सुद्धा एक शिलेदार आहे. आदित्यच्या या वाक्यावर रवी एका क्षणासाठी थबकला. रवीच्या डोळ्यात खोल पाहत आदित्य म्हणाला, मी तुला हे कधीच सांगितलं नाही, पण आता वेळ आली आहे. अरे माझ्यासारखे कित्येक जण आजवर संपलेत, त्यामुळे माझ्या जाण्यानं काहीच फरक पडणार नाही. मोहीम पूर्ण होणं महत्वाचं आहे. मला माझं काम करू दे. रवी, तू जा परत, जा तू परत. आदित्यनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सोडून दिला होता. समोर येणाऱ्या प्रसंगाची त्यानं पूर्ण तयारी केली होती. रविकुमार अवाक होऊन पाहत होता. आदित्यचं हे रूप त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. पुढच्या काही क्षणात मृत्यू कवटाळणार याची जाणीव असतानाही त्याचा चेहरा प्रचंड आत्मविश्वासानं भारून निघाला होता. एका शिलेदाराशिवाय एवढं धैर्य कुणामध्ये असणार? एका क्षणासाठी रवीला ते स्वप्न आठवलं. पाण्याच्या तळाला जात असलेली व्यक्ती दिसू लागली. त्या व्यक्तीच्या ठिकाणी आता त्याला आदित्य दिसू लागला. तो चटकन भानावर आला. भीतीनं त्याचं शरीर थरारून उठलं. त्यानं एकदा आदित्यच्या नजरेला नजर भिडवली. आदित्यच्या चेहऱ्यावर स्मित होतं. अगदी तसंच स्मित रवीनं प्रशिकच्या चेहऱ्यावर पाहिलं होतं. रवीला त्या स्मित हास्याचा अर्थ समजला. त्याला आदित्यच्या ठिकाणी कधी आजोबा, कधी न्यायाधीश, कधी प्रशिक, तर कधी नागनाथ स्वामी दिसत होते. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणी असंच स्मित उमटलं असावं. आदित्यच्या चेहऱ्यावर तेच स्मित होतं. त्याच्या मनाचा निर्धार रवीनं ओळखला आणि डोळे मिटले. रवी एक पाऊल मागे सरकला तसं आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं आणि पुढच्याच क्षणी रवीनं आदित्यच्या दिशेनं पाण्यात सूर मारला. आदित्यच्या चेहऱ्यावरचं शेवटचं स्मित रवीला पाहायचं नव्हतं, तर त्याला आणखी खळखळून हसताना पाहायचं होतं. काही काळाच्या आत रवीनं आदित्यचा अडकलेला पाय दोन्ही हातांनी मजबूतपणे पकडला आणि ओल्या मातीत घट्ट रुतलेलं रोपटं उपसून काढावं तसा त्याच्या पायाचा पंजा उपसून काढला. एक प्रचंड वेदना आदित्यच्या सर्वांगातून उमटली. कदाचित त्याचं एखादं नख तुटलं असावं. आदित्य उभा राहिला. पाणी छातीच्या वरपर्यंत आलेलं होतं. एकमेकांचा हात घट्ट धरून दोघंही वेगानं निघाले आणि काही क्षणात ते दरवाजापर्यंत पोहोचलेही. प्रियलनं हात देऊन दोघांना वर खेचलं. आदित्यच्या अंगठ्यातून रक्त ओघळत होतं. त्यानं रवीला घट्ट मिठी मारली. काही क्षणांपूर्वी हसणारा आदित्य आता लहान मुलासारखा रडत होता. रवीनं आदित्यला खांद्याला धरून बाजूला केलं आणि त्याच्या गालावर एक हलकीशी चापट मारली आणि म्हणाला, आता सांग, कोणता शिलेदार आहेस तू? डोळ्यातून ओघळणारं पाणी पुसत त्याच हातानं गालावरून हात फिरवत खूप जास्त लागल्याचं नाटक करत हसून आदित्य म्हणाला, अरे दोस्तीमध्ये एखाद्या वेळी खोटं बोलावं लागतं. चल, हरामी साल्या. रवीच्या या शिवीवर आदित्य खळखळून हसला. प्रियलही त्यात सामील झाली. रवीनं त्याच्या गालावरून हात फिरवत विचारलं, जास्त लागलं का मित्रा? हे, आता जास्त नाटकं करू नकोस ना. तुझी जुनी खोड ही. आधी मारायचं आणि पुन्हा विचारायचं, जास्त लागलं का मित्रा? आदित्य रवीची नक्कल करत म्हणाला. रवी आणि प्रियलचं लक्ष वेधण्यासाठी आदित्यनं नजरेनंच खूण केली तसं दोघांनीही मागे वळून पाहिलं. अजस्त्र अशा दगडी भिंतीमध्ये कोरलेल्या बंद दगडी दरवाजाकडे पाहत रामचंद्रन पाठमोरा उभा होता. जणू त्या दरवाजामागे त्याचा दुसरा जन्म होणार होता. त्या दगडी दरवाजावर
सर्वात वरच्या भागात चंद्राची कोर आणि सूर्य कोरलेला होता. त्याखाली एक वराहाचं शिल्प आणि त्याच्या समोर तलवार कोरलेली होती. दगडी तलवार अशा पद्धतीनं कोरली होती की जणू त्या ठिकाणी ती कोरलेली नसून बसवलेली असावी. सर्वात मध्यभागी एका वर्तुळामध्ये एक तळहात कोरलेला होता. विजयनगरच्या साम्राज्याची निशाणी. रवी जवळ जात म्हणाला, हा दरवाजा उघडायचा कसा? रामचंद्रनं स्वतःलाच विचारल्यासारखे ओठ हलवले. रवीचं लक्ष मध्यभागाच्या तळहाताकडे गुंतलं. खजिना कोणत्या तरी चावीनं उघडणार होता, पण या ठिकाणी तर चावीसाठी कसलंही छिद्र नव्हतं आणि जरी असलं तरी त्यांच्याकडे कोणतीही चावी नव्हती. रवीनं मागं वळून पाहिलं. अंधाराच्या पार्श्वभूमीवर काळभोर पाणी चमकत होतं. विजयनगर साम्राज्याची प्रतिकृती पाण्याखाली पुन्हा गडप झाली. जणू काही घडलंच नाही अशी तिथली परिस्थिती होती. छतावर कोरलेली चंद्राची कोरही तशीच होती. हा माझा खजिना आहे आणि मीच उघडणार. रामचंद्रनच्या या वाक्यानं रवीनं वळून पाहिलं. खरं तर तोही याच विचारात होता की हा दरवाजा उघडायचा कसा. नटराजाच्या पायापाशी सापडलेल्या सोन्याच्या पट्टीवर जे लिहिलं होतं त्यानुसार ज्याच्या शोधात ते सर्वजण इथपर्यंत आले होते ते दगडी दरवाजाआड बंद होतं. ज्याच्यासाठी हा सर्व प्रपंच घडला त्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये केवळ एका दगडी भिंतीचं अंतर होतं. रामचंद्रन त्या बंद पाषाणावर हात फिरवत आसूसल्या नजरेनं पाहत होता. त्याच्या बाजूला उभा राहून रवी म्हणाला, हा खजिना तुझा कशावरून? माझाच आहे हा खजिना. विजयनगरचा आज घडीला हयात असलेला मी एकमेव वारसदार आहे. रामचंद्रन बंद दरवाजावरची नजर हटून न देता म्हणाला, मग त्या वारसदाराला एवढी ही गोष्ट कळू नये की विजयनगर साम्राज्याच्या निशाणीवर तलवारीचं टोक नेहमी खालच्या दिशेला असायचं? रवी समोरच्या दगडी तलवारीवर हात फिरवत म्हणाला. तसं रामचंद्रनं त्याच्याकडे वळून पाहिलं. रवीनं त्या दगडी तलवारीची मूठ हातात घट्ट पकडली. एकदा प्रियलकडे नजर टाकली आणि दगडी भिंतीत बसवलेली तलवार वर्तुळाकार फिरवायला सुरुवात केली. वरच्या दिशेला असलेलं तलवारीचं टोक खालच्या दिशेला आलं. तलवारीची मूठ वरच्या दिशेला गेली. तोच मध्यभागी वर्तुळात कोरलेला तळहात मधल्या बाजूला सरकला. दगडात तळहाताच्या आकाराची पोकळी तयार झाली. रामचंद्रन हात वर उचलणार तोच रवीनं त्याच्या उजव्या हाताचा तळवा त्या पोकळीत टेकवला आणि पुढच्याच क्षणी प्रचंड घरघर आवाज करत समोरचा दगडी दरवाजा उजव्या बाजूला सरकू लागला. जसजसा दरवाजा सरकू लागला तसतशी दरवाजा आड लपलेली अंधारी पोकळी दिसू लागली. दरवाजा पूर्णपणे बाजूला सरकला आणि दगडी भिंतीत लुप्त झाला. काही क्षणांपूर्वी घडलेल्या घटनांमध्ये रवी, आदित्य आणि प्रियल तिघांचेही मोबाईल पाण्यात कुठेतरी पडले होते. एकट्या रामचंद्रनकडे मोबाईल होता. तो त्याच्या मोबाईलचा टॉर्च फिरवून अंधाऱ्या पोकळीचा अंदाज घेऊ लागला. मोबाईलचा प्रकाश झोत काही फुटांपर्यंत पोहोचत होता, पण त्याच्या पुढे मात्र गडद अंधारी पोकळीच दिसत होती. त्या उघडलेल्या दरवाजात उभं राहून चौघही डोळे फाडून पाहू लागले, पण काही फुटांपर्यंतच प्रकाश आणि त्यापुढे अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. रामचंद्रन एक पाऊल पुढे होऊन टॉर्च फिरवत असताना अचानक थबकला. त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. तोच नाही तर त्याच्यासोबत तिघेही क्षणभर भीतीनं गारठले. त्या गडद अंधाऱ्या पोकळीतून कुणीतरी त्यांच्या दिशेनं टॉर्च फिरवत येत होतं. या ठिकाणी आपल्या व्यतिरिक्त आणखी कोणीतरी आहे आणि त्यांची नजर आपल्यावरच आहे या गोष्टीची जाणीव होताच सर्वांच्याच मनात भीतीची एक लहर येऊन गेली. शतकानुशतकं मानवी अस्तित्वापासून दूर असलेली गूढ जागा, क्षणोक्षणी मृत्यूची टांगती तलवार, कशाचीच शाश्वती नाही, नकोशी वाटणारी भीतीदायक शांतता, पाठीमागे भव्य गुहा आणि समोर अंदाज न लागणारी अंधारी पोकळी आणि मध्यभागी उभे असलेले 4 अवलिये. रामचंद्रनला आत्तापर्यंत कशाचीच भीती वाटली नव्हती, पण समोर कोणीतरी आहे या भीतीनं त्याला घाम फुटला होता. त्याचा हात थरथरू लागला. अचानक रविकुमार मोठ्यानं हसला. त्याच्या हसण्यानं सारेच दचकले. भीतियुक्त गोंधळलेल्या नजरेनं त्याच्याकडे सर्वजण पाहू लागले. रवीचं हसणं थांबलं, पण त्याचा आवाज कितीतरी वेळ तिथल्या पोकळीत घुमत राहिला.
तुम्हाला असं नाही का वाटत की ही कहाणी थोडी जास्तच गंभीरपणे सुरू आहे? रवी हसून म्हणाला. न कळून तिघही त्याच्याकडे पाहत राहिले. आत्तापर्यंत घडलेल्या घटनांनी आपली विचार करण्याची पद्धत सुद्धा तशीच बनली आहे. समोरच्या टॉर्चचा जो प्रकाश झोत आपल्याकडे येताना दिसतोय ते आपल्याच टॉर्चचं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब? प्रियल आश्चर्यानं म्हणाली. हो हो, प्रतिबिंब. पण एवढं स्पष्ट प्रतिबिंब फक्त आरशातच दिसू शकतं. रवी पुढे पाऊल टाकत म्हणाला. आरसा? या ठिकाणी कुठला आरसा? रामचंद्रन उगीच हातातील टॉर्च फिरवत म्हणाला. त्याचा हात अजूनही थरथरत होता. सर्वांच्या समोर आपण उगाच घाबरलो याचीच त्याला खंत वाटू लागली. चेहऱ्यावरचे भाव कळू न देता तोही पाऊल पुढे टाकू लागला. जसजसे ते पुढे जाऊ लागले तसतसा टॉर्चचा प्रकाश अधिक विस्तारू लागला. पण त्या अंधाऱ्या पोकळीला पूर्णपणे नष्ट करण्याचं सामर्थ्य त्यात नव्हतं. रवीचा अंदाज खरा ठरला. तो आरसाच होता. त्यांच्यापासून जवळपास 40 ते 50 फुटांवर छतावर तिरपा बसवलेला एक गोलाकार आरसा होता. आरशाचा आकार बैलगाडीच्या चाका एवढा होता. टॉर्च आणि त्याचं प्रतिबिंब मिळून अंधार नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. अंधुक चित्र डोळ्यासमोर येत होतं. अंत न लागणाऱ्या सपाट जमिनीशिवाय काहीच दिसत नव्हतं. पाठीमागचा दगडी दरवाजा अजूनही उघडाच होता. रवीला बाहेरची गुहा आठवली. त्यानं काहीसा विचार केला आणि रामचंद्रनला मोबाईलचा टॉर्च छतावर फिरवायला सांगितलं. तसं रामचंद्रननं आरशावर खिळवलेला टॉर्च छतावर इतरत्र फिरवायला सुरुवात केली. छताची उंची जमिनीपासून जवळपास 30-35 फूट असावी. प्रकाश झोताचा मागोवा घेत ते छत निरखत होते. तेवढ्यात प्रियल म्हणाली, ए थांब थांब, ते पहा. तिनं एका दिशेकडे बोट दाखवलं. गुहेच्या पश्चिमेला काही अंतरावर जिथं छत संपत होतं तिथे कोरलेली सूर्याची प्रतिमा स्पष्ट दिसत होती आणि तिथपर्यंत जाण्यासाठी भिंतीत कोरलेल्या दगडी पायऱ्या दिसत होत्या. रवीनं एकदा सूर्याच्या प्रतिमेकडे नजर टाकली आणि विचारलं, रामचंद्रन, सध्या किती वाजलेत? रविकुमारच्या बोलण्याचा रोख न समजून त्यानं रवीकडे पाहिलं आणि घड्याळात पाहत म्हणाला, 6:05 झाली आहेत. मग आपण नशीबवान आहोत. रवीनं रामचंद्रनला मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश पायऱ्यांवर टाकायला सांगितलं आणि तो पायऱ्यांच्या दिशेनं निघाला. त्याची पाठमोरी आकृती एक एक पाऊल टाकत पायऱ्यांपर्यंत पोहोचली. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवणार तोच रवी थबकला. त्याचा चेहरा कोणालाही दिसत नव्हता. त्यानं डोळे मिटले तसे 2 थेंब अश्रू त्याच्या गालांवरून उघळले. त्याचा गळा दाटून आला, मन गहिवरून आलं. गेल्या 4 दिवसात त्यानं काय अनुभवलं होतं हे फक्त तोच जाणू शकत होता. गालावरून उघळलेले थेंब पायरीवर पडत होते. त्यानं त्या पायरीला हातानं स्पर्श केला. नेहमी पडणारं स्वप्न त्याला आठवलं. तो कितीतरी वेळा गूढ डोहाच्या तळातून वर आला होता. भिजल्या डोळ्यांनी तो पायऱ्या चढू लागला. प्रत्येक पायरी त्याला काहीतरी आठवण करून देत होती. आजोबा, न्यायाधीश, प्रशीक, नागनाथ स्वामी, बुद्धमूर्ती, अशोकस्तंभ, निळावंती, समुद्र, सूर्यकांतराव, चिदंबरम, घृष्णेश्वर, नटराज. कितीतरी आठवणींचा भार खांद्यांवर घेऊन तो पायऱ्या चढू लागला. एक अद्भुत प्रवास केलेला शिलेदार या क्षणी भावुक झाला. तो त्याच्याच धुंदीत चालत होता. त्याच्यासाठी यशापयशाच्या सर्व पायऱ्या आता गळून पडल्या होत्या. कोणीही कधीही न केलेला प्रवास पार पाडून एक रवी दुसऱ्या रवीच्या जवळ कधी पोचला हे त्यालाही समजलं नाही. त्यानं दगडात कोरलेल्या सूर्य प्रतिमेवरून हात फिरवला. जणू ती प्रतिमा वर्षानुवर्ष त्याचीच प्रतीक्षा करत होती. रविकुमारनं ओलसर झालेले डोळे पुसले. त्याच्या मनात आता कसलीच भावना नव्हती. कोणताच प्रश्न नव्हता. कोणताच खेळ नव्हता. समोर दिसत होती ती सूर्य प्रतिमा आणि तिच्या मध्यभागी 2 बोट रुंदीची खाच. त्यानं मनाचा निर्धार केला आणि हातातल्या दगडी तलवारीचं टोक त्या खाचेत रुतवलं. एकदा त्यानं छत्रपतींचं स्मरण केलं आणि ताकद लावून तलवार सूर्याच्या पोटात आर पार घुसवली. ती 2 फूट लांबीची दगडी तलवार पूर्णपणे सूर्याच्या प्रतिमेत गडप झाली. पुढच्याच क्षणी तलवारी सकट कोरलेली प्रतिमा बाजूला सरकू लागली आणि खरीखुरी सूर्यकिरणं त्या अंधाऱ्या गुहेत प्रवेश करू लागली. पश्चिम क्षितिजावर टेकलेल्या लालबुंद सूर्याची किरणं 2 फूट व्यासाच्या गोलातून थेट आत आली
आणि पूर्वेच्या भिंतीवर लावलेल्या आरशावर पडली. आरसा दगडात तिरपा बसवलेला होता. सूर्याची पडलेली किरणं आरशातून परावर्तित झाली आणि पापण्या लवायच्या आत अख्खी गुहा उजळून निघाली. अंधाराच्या साम्राज्याच्या ठिकऱ्या उडवून लावत प्रकाशाच्या साम्राज्यानं सर्व अधिकार आपल्या हातात घेतले. गुहेत लख्ख प्रकाश पडला आणि त्या सूर्यप्रकाशात दिसणारं दृश्य चौघही डोळे विस्फारून पाहू लागले. प्रियलनं दोन्ही हात तोंडावर ठेवून डोळे विस्फारले. आदित्य तोंडाचा आ करून पाहतच राहिला. रामचंद्रन समोरचं दृश्य पाहून हमसून हमसून रडू लागला. रवी शांतपणे एक एक पायरी उतरू लागला. समोर विजयनगरच्या साम्राज्याची प्रतिकृती होती. अशीच प्रतिकृती बाहेरच्या गुहेत सुद्धा होती. फरक एवढाच होता की बाहेरची विजयनगरची प्रतिकृती ही दगडापासून बनवलेली होती, तर समोर असलेली प्रतिकृती पूर्णपणे सुवर्णानं घडवलेली होती. खजिना डोळ्यांसमोर होता. खजिना, विजयनगर साम्राज्याचा खजिना. गेल्या 450 वर्षांपासून गुप्त असलेला खजिना, अफवांच्या गर्तेत सापडलेला खजिना, हिंदुस्थानचं गतवैभव जपलेला खजिना, छत्रपती शिवाजी राजांनी तुळशीपत्र वाहिलेला, बहिर्जींनी रक्षिलेला आणि शिलेदारांनी सांभाळलेला खजिना, 1600 हत्तींनी पाठीवर वाहिलेला खजिना, शुभ्र बर्फाच्या आवरणाखाली पाषाणानं रक्षिलेला, सूर्यचंद्राच्या साक्षीनं शिवाच्या नगरीत कैलास मंदिराखाली वास्तव्यास असलेला जगातला सर्वात मोठा खजिना, नजर जाईल तिथपर्यंत अथांग पसरलेला खजिना. रविकुमार खजिन्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आजवर कधीही न अनुभवलेलं समाधान होतं. त्याला सूर्यकांतरावांचे शब्द आठवले. कधीतरी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात येते, नकळत ती गोष्ट आपला ताबा घेते. तिच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय ती असं वेगळे पण शिल्लक राहत नाही. खरं तर तिच्याशिवाय आपलं अस्तित्वच उरत नाही. रवीचं तरी कुठे वेगळं अस्तित्व होतं. स्वप्नात सुद्धा विचार न केलेल्या प्रवासाला तो निघतो काय, अनपेक्षित प्रसंग घडतात काय, अनभिज्ञ माणसं भेटतात काय आणि शेवटी खजिना सापडतो काय, सारच अकल्पनीय होतं. त्या अकल्पनीय गोष्टीला प्रत्यक्षात उतरवण्यात आपला कुठेतरी सहभाग आहे याचं रवीला समाधान वाटत होतं. खजिन्याचा अंत दिसत नव्हता. साक्षात विजयनगर साम्राज्याची ती सोन्याची प्रतिकृती होती. एक सुवर्णमय शहर होतं ते. दक्षिणेकडील मंदिरांच्या 15-15 फूट उंच सोन्याच्या प्रतिकृती होत्या. हत्ती, घोडे आणि सैन्याच्या मोठमोठ्या सुवर्णमूर्ती होत्या तिथं. हिंदू देवदेवतांची शेकडो सुवर्ण शिल्प होती. रत्नांनी मढवलेली शस्त्रास्त्र होती. 4-4 हात घेर असलेली सोन्याची रांजणं हिऱ्या मोत्यांनी ओसंडून वाहत होती. हिरे, पाचू, माणिक, मोती, सोनं अफाट होतं. अगणित संपत्तीचा खच पडून होता तिथं. सूर्याची तांबूस किरण पडल्यामुळे त्या अस्सल सोन्याला आणि हिऱ्या मोत्यांना झळाळी आली होती. अख्खी गुहा त्या पिवळ्या लखलखाटानं उजळून निघाली. सर्वोच्च प्रतीचे हिरे सप्तरंगांना परावर्तित करत होते. सौंदर्य आणि श्रीमंतीचं ते देखणं मिलन एका वेगळ्याच जगाचा अनुभव करून देत होतं. रामचंद्रन कितीतरी वेळ एकटक खजिन्याकडे पाहत राहिला. मिळालेल्या अति आनंदाच्या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा तो प्रयत्न करत होता, पण तो अजूनही धक्क्यातून बाहेर आला नव्हता. नकळत त्याचे दोन्ही हात वरच्या दिशेला गेले. तो स्वतःचं अस्तित्व विसरून गेला. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, हा माझा खजिना आहे, मी मालक आहे याचा. पुढचा बराच वेळ तो हेच बोलत राहिला. रवी हळुवारपणे एक एक पाऊल टाकत अगणित संपत्तीतून वाट काढत चालू लागला. एखाद्या मूर्तीवरून हलकेच हात फिरवत होता. सोन्याच्या संदुकातील एखादा हिरा उचलून निरखत होता. त्याचं तेज पाहून हरवून जात होता. छोट्या छोट्या टेकडीसारखे दिसणारे सोन्याच्या नाण्यांचे ढिगारे पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. तिथलं अद्भुत सौंदर्य पाहून प्रियलही हरवून गेली होती. आपल्याला आयुष्यात असं काहीतरी पाहायला मिळेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सौंदर्य आणि आभूषणांच्या स्त्री सुलभ भावनेनं ती हिरे मोती पाहत होती. तिच्यासाठी तो स्वर्गच होता. आदित्याची तर मती गुंग झाली.
भारावून पाहत होता तो. आपल्याला याच्यातील 0.5% जरी मिळाला तरी पुढच्या 7 पिढ्या बसून खातील असा तो विचार करत होता. इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाचा तात्पुरता तरी प्रश्न मिटला होता. रामचंद्रन त्याच्याच धुंदीत होता. त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. अथांग संपत्तीच्या रूपात ते त्याच्या समोर उभं होतं. त्याला कशाचंच भान राहिलं नव्हतं. विचित्र हातवारे करत तो फिरत होता. मीच या खजिन्याचा मालक असं बडबडत होता. त्याची बंदूक कुठे पडली हे त्यालाही माहित नव्हतं. तो सोन्याच्या मूर्तींना कवटाळत फिरू लागला. भान हरपून बडबडू लागला, पण त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. प्रियलची नजर रवीकडे गेली. तो काहीतरी पाहत होता. ती त्याच्याजवळ गेली. रविकुमार गुडघे टेकून खाली बसला. त्याच्या उंजळीमध्ये एक लालसर कापडाची घडी होती. प्रियलही त्याच्या बाजूला गुडघे टेकून बसली. रवी शांत मनानं त्या कापडाच्या घडीकडे पाहत होता. प्रियलच्या नजरेत प्रश्नार्थक आश्चर्य होतं. ती म्हणाली, असं काय रे या कापडामध्ये? रवी काहीच बोलला नाही. या ठिकाणी एवढी अगणित संपत्ती असताना, मौल्यवान हिरे असताना अशी कुठली किमती गोष्ट असावी जिला या कापडात गुंडाळून ठेवायची गरज पडली असावी? रवीने एकदा प्रियलकडे पाहिलं आणि हळूवार ती कापडाची घडी उलगडली. जसजशी घडी उलगडत गेली तसतसे प्रियलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. आपण याला कापड म्हणालो याचं तिला वाईट वाटलं, कारण ते साधं सुधं कापड नव्हतं. तो होता जरीपटका, भगवा झेंडा, हिंदवी स्वराज्याचं निशाण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पुनित झालेलं मौल्यवान आभूषण. जरीपटक्यात गुंडाळून ठेवलेली माळ रवीनं हातात घेतली. प्रत्यक्ष राजांच्या गळ्यातील कवड्याची माळ होती ती. विजयनगर साम्राज्याच्या संपत्तीचं रक्षण हिंदवी स्वराज्य अहोरात्र करत असल्याची निशाणी होती ती. अगणित अशा संपत्तीचा मालक नसून रक्षक असल्याची साक्ष होती ती. अफाट संपत्तीच्या भांडारापेक्षा ती कवड्यांची माळ जास्त मौल्यवान होती. रवीनं उंजळीत धरलेली कवड्यांची माळ भाळी लावली. मन तृप्त झालं त्याचं. जणू महाराजांचा आशीर्वादाचा हात त्याच्या मस्तकावर टेकला होता. महाराजांनी सोपवलेली मोहीम त्यानं पार पाडली होती. एका शिलेदारानं त्याचं कर्तव्य चोख बजावलं होतं. कामगिरी पार पडल्याचं आणि त्यानंतर महाराजांची कौतुकाची थाप पडल्याच्या जाणीवेचं अतीव समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. रविकुमारनं तो अमूल्य ठेवा भगव्या जरीपटक्यात परत गुंडाळला. तो उभा राहिला आणि प्रियलला म्हणाला, प्रियल, महाराजांसाठी एवढा मोठा खजिना कवडी मोल होता. स्वराज्य हाच त्यांचा खरा खजिना. पण मला या क्षणी ही कवड्यांची माळ या सर्व खजिन्यांपेक्षा मौल्यवान वाटते. या खजिन्यातला मला एक कण सुद्धा नकोय, पण या माळेचा मोह आवरत नाहीये. राजांच्या स्पर्शानं पावन झालेली ही कवड्यांची माळ आयुष्यभर सोबत असावी असं मनातून वाटतंय. मला फक्त महाराजांचा आशीर्वाद सोबत हवाय, बाकी काही नको. प्रियलनं तिच्या दोन्ही तळहातात रवीची ओंजळ धरली आणि डोळ्यांनीच हो म्हणत मान हलवली. रवीनं ती भगवी घडी अलगद खिशात ठेवली आणि आदित्य कुठे आहे ते पाहण्यासाठी मान वळवली. आदित्य रवीच्या मागेच उभा होता. काही अंतरावर रामचंद्रन उभा होता. रामचंद्रनचा अवतार पाहून तिघही स्तंभित झाले. त्याचे केस विस्कटले होते. शर्टची बटणं तुटली होती. माझा खजिना, माझा खजिना असं म्हणत तो ओरडत होता. मधूनच खाली पसरलेल्या मोहरा एका जागी व्यवस्थित लावून ठेवत होता. त्याचे सर्व खिसे सोन्याच्या नाण्यांनी गच्च भरले होते. राज्यपाल रामचंद्रनला वेड लागलं होतं. आजवर याच्याकडे गमावण्यासारखं काही नव्हतं. आता याच्याकडे कमावण्यासारखं काहीच राहिलं नाही, आदित्य म्हणाला. हळूहळू सूर्याची किरणं कमी होऊ लागली. तसा गुहेतला प्रकाशही कमी होऊ लागला. त्यांनी अंदाज बांधला की काही वेळात अंधार पडेल. इथून बाहेर पडणं आवश्यक होतं. आल्या मार्गानं परत जाणं आता शक्य नव्हतं. याच गुहेतून बाहेर पडण्याचा रस्ता असला पाहिजे असं प्रियल म्हणत असतानाच रवीनं एका दिशेकडे बोट दाखवलं. एका कोपऱ्यात दगडी पायऱ्या कोरलेल्या होत्या. पायऱ्या जमिनीपासून निघून थेट छतापर्यंत पोहोचत होत्या आणि जिथे पायऱ्या संपतात तिथे 5 फुटांची पोकळी होती. तिघही पायऱ्यांच्या दिशेनं जाऊ लागले.
रामचंद्रन एकटाच सोन्याची नाणी मोजत बसला. सर्वजण पायऱ्यांपाशी पोहोचले. सर्वात पुढे रवी होता. 2-3 पायऱ्या चढून जाताच आदित्याचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. रविकुमार, ही कुणाची समाधी असावी? आदित्याच्या समाधी या शब्दानं रवीनं तिकडे वळून पाहिलं. या ठिकाणी कोणाची समाधी असणार? आदित्य स्वतःच पुन्हा म्हणाला. त्याच्या या प्रश्नानं रविकुमार परत पायऱ्या उतरून आत आला. लेण्यातील इतर ठिकाणाप्रमाणे हा दगडी चबुतरा दगडात कोरलेला नव्हता, तर तो बांधलेला होता. दगडाला दगड जोडून बांधलेला तो ओटा होता. रवीनं उत्सुकतेपोटी तो चबुतरा फिरून पाहिला. त्याच्यावर एकच चौकोनी दगड होता. त्या दगडावर एक शिल्प होतं, ज्यामध्ये 2 आकृत्या कोरलेल्या होत्या. वरवर पाहता दोन्ही आकृत्या मानवी वाटत असल्या तरी दोघातला फरक लक्षात येण्यासारखा होता. एका आकृतीत एक मानव गुडघ्यावर बसून दोन्ही हात वर करून आभाळाकडे पाहतोय, तर दुसरी ना मानव ना देवता अशी विचित्र आकृती होती. त्या आकृतीच्या हातात एक वस्तू होती. जणू काही ती वस्तू प्रकाश फेकतेय असं दिसत होतं. असं वाटत होतं की ती विचित्र आकृती माणसाच्या हातात काहीतरी देतेय. डोकं खाजवत रवी काहीतरी विचार करू लागला. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर कैलास लेणीच्या वरील 4 सिंह, सॅटेलाइट मधून दिसणारा एक्स आकार, अरुंद गुहा, लेणीचं निर्माण कार्य, त्यासाठी लागणारा वेळ, नष्ट झालेला दगड, कोणाच्या तरी येण्या जाण्याचा मार्ग सहजपणे येऊन गेलं. मी तर फक्त अंदाज मांडला होता. हे खरंच शक्य आहे? तो स्वतःशीच म्हणाला. काय शक्य आहे? आदित्य म्हणाला. रवीनं दोघांनाही खुणावलं तसं 3 जण मिळून त्या चबुतऱ्यावरील दगड ढकलू लागले. वजन जास्त नसल्यानं काही वेळातच तो दगड बाजूला सरकला. त्या समाधीसारख्या चबुतऱ्यामध्ये काय दिसतंय हे पाहण्यासाठी त्यांनी आत डोकावलं आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. तो चबुतरा बाहेरून दिसला तेवढा खोल नव्हता, तर जमिनीत जवळपास 100 किंवा त्याहून थोडंसं अधिक फूट खोल होता. त्याच्या बुडाशी चमकणारी एक वस्तू होती. तिचा निळा प्रकाश कमी जास्त होत होता. भूमी अस्त्र, रवी म्हणाला. हा काय प्रकार आहे? प्रियलनं विचारलं. मी आदित्यला सांगितलंय आधीच. दगड वितळवणारं, त्याचं धुळीत रूपांतर करणारं आपल्या पुराणात वर्णन केलेलं हत्यार. कैलास लेणीच्या निर्मितीनंतर ते लोक हे हत्यार इथंच ठेवून गेले. उघडलेला दगड परत जागेवर बसवण्यासाठी त्याला ढकलत रवी म्हणाला. 3घांनी प्रयत्न करून तो चबुतरा पुन्हा बंद केला. आणि हे ते इथं काय करत असतील? प्रियलनं विचारलं. कदाचित त्यांनी त्यांच्यासाठी एखादं घर याच्याही खाली बनवलेलं असेल, आणि ते भूमी अस्त्र हे त्यांच्या घरात जाण्याचं प्रवेशद्वार असावं. रवी पायऱ्यांकडे वळत म्हणाला. पण रवी, हे साले ते असावेत कोण? आदित्यनं विचारलं. रवी गालात हसत म्हणाला. पुढच्या वेळेस कैलास लेणी पाहताना फक्त ते एवढाच विचार करून पहा. तुला ते कोण आहेत ते जागोजागी दिसेल. 3घही पायऱ्या चढून वर आले. ज्या ठिकाणी पायऱ्या संपल्या तिथे असलेल्या अंधाऱ्या पोकळीतून ते आत शिरले. रवीनं सहज पाठीमागे खाली वळून पाहिलं. गुहेत अंधार पडत होता. एकट्या रामचंद्रनचा आवाज घुमत होता. 2-4 पावलं चालताच पोकळी संपली आणि एक बंद दरवाजा लागला. बाजूची दगडी कळ दाबताच तो दगडी दरवाजा उघडला आणि संधी प्रकाश आत शिरला. समोर अंधुक उजेड पडला होता. ते दरवाजातून बाहेर आले. दरवाजा बंद करण्यासाठी बाहेरून एक दगडी कळ होती, पण रवीला दरवाजा बंद करावा असं नाही वाटलं. ते वेरूळच्या कुठल्या तरी एका लेणीमध्ये येऊन पोहोचले होते. समोर कुठली तरी एक 10 फूट उंचीची पाठमोरी मूर्ती दिसत होती. मूर्तीच्या बरोबर पाठीमागे ते उभे होते. प्रियलनं लेणीचा अंदाज घेतला आणि म्हणाली, आपण 12 क्रमांकाच्या लेणीत आलो आहोत. 12 क्रमांक लेणीतील 3 मजल्यांपैकी ते दुसऱ्या मजल्यावर होते. 3घही त्या मूर्तीला वळसा घालून मूर्तीच्या समोर येऊन थांबले. 3घांच्याही चेहऱ्यावर स्मित उमटलं. ती 10 फूट उंचीची भूमिस्पर्श मुद्रेत ध्यानाला बसलेली गौतम बुद्धांची मूर्ती होती. गौतमाच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. अर्धवट मिटलेले डोळे खूप काही सांगून जात होते. त्याचा उजवा हात जमिनीला स्पर्श करत होता. जणू काही तो शतकानुशतके सांगत होता,
इथेच. जिथे 4 सिंह 4 दिशांना आहेत, तिथे मी एका अद्भुत रहस्यावर नजर ठेवून आहे. भूमिस्पर्श मुद्रा सांगत आहे, खजिना माझ्या खाली आहे. बुद्धमूर्तीपासून सुरू झालेला प्रवास बुद्धमूर्तीवर येऊन थांबला. शिलेदारांनी एक संकेत म्हणून बुद्धमूर्तीच का निवडली याचा अर्थ त्यांना आता समजला. भूमिस्पर्श मुद्रेतील सिद्धार्थ खजिन्या